नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.6 पाहणार आहोत। पहिला प्रश्न पाहूया। प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago अँड 3 years hence इज 84. फाइंड हर प्रेझेंट एज। प्रश्न आपण नीट वाचूया। प्रोडक्ट म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशन। कशाचं मल्टिप्लिकेशन? प्रगतीज एज 2 years ago 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं एज आणि 3 years hence 3 years hence म्हणजे काय? 3 वर्षानंतरचं वय। ह्या दोघांचा गुणाकार किती आहे? 84 आहे। फाइंड हर प्रेझेंट एज। आपल्याला तिचं प्रेझेंट एज काढायचे। ते दिलं आहे का? नाही, आपण ते कन्सिडर करूया एक्स। लेट्स कन्सिडर प्रगतीज प्रेझेंट एज। प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स इयर। प्रगतीचं प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स कन्सिडर करूया। तर 2 years ago 2 वर्षापूर्वीचं एज किती असणार आहे? त्यातून आपल्याला मायनस करावं लागेल। प्रेझेंट एज मधून आपल्याला 2 मायनस करावं लागणार आहे। आजचं एज एक्स आहे, 2 वर्षापूर्वी काय असणार? एक्स मायनस 2 बरोबर। आता 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर किती असणार आहे? एक्स मध्ये आपल्याला 3 मिळवायला लागणार आहे। ह्याला मल्टिप्लाय करायचे एक्स प्लस 3 ने। बघा, तिचं 2 वर्षापूर्वीचं एज म्हणजेच प्रेझेंट एज मधून आपल्याला 2 मायनस करावं लागेल आणि 3 वर्षानंतरच्या एज मध्ये एक्स मध्ये आपल्याला 3 प्लस करावं लागेल। इज काय येणार आहे? इज 84। ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 84 आहे। आता ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे बरोबर। आता आपण काय करणार आहे? पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया। म्हणजे ह्यातल्या एक्सने आपल्याला पुढच्या अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे। एक्सने आपल्याला मल्टिप्लाय करायचे एक्स प्लस 3 ला आणि ह्या -2 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचे एक्स प्लस 3 ला इज इक्वल टू 84। एक्स इंटू एक्स काय होतं? एक्सचं स्क्वेअर। एक्स इंटू 3 काय होणार? 3x। फक्त प्लस इंटू प्लस काय होणार? प्लस 3x होणार आहे। बघा, मायनस इंटू प्लस काय होणार? मायनस 2 इंटू एक्स 2x। आता साईनचा विचार करू होते। मायनस इंटू प्लस काय होणार? मायनस आणि 2 3 काय होणार? 6 इज इक्वल टू 84। क्लिअर आहे सर्वांना? तर बघा, एक्स स्क्वेअर आहे तसंच राहिलं। देअरफॉर एक्स स्क्वेअर बघा प्लस 3x मायनस 2 ह्या दोघांचं काय होणार? सबट्रॅक्शन। 3 - 2 किती होणार? एक्स आणि ग्रेटर नंबर +7 प्लस साइन येणार प्लस एक्स -6 हे लिहिलं आपण। इकडे 84 आहे, ते लेफ्ट साईडला घेतलं काय होणार आहे? प्लस 84चं काय होणार? -84 इज इक्वल टू 0। क्लिअर आहे? आता बघूया आपण काय करूया। एक्स स्क्वेअर आहे तसं लिहूया, प्लस एक्स पण आहे तसं लिहूया। हे दोन नंबर आहेत ना, हे दोघांचं काय होईल? ॲडिशन का सबट्रॅक्शन होईल? दोघांना सेम साईन आहे, सेम साईन असेल तर ॲडिशन होते। 84 मायनस आहे आणि 84ला पण मायनस साईन आहे आणि 6ला पण मायनस साईन आहे। दोघांची ॲडिशन होणार। 84 + 6 होणार 90 आणि -90 होणार, कारण ग्रेटर नंबरला मायनस साईन इज इक्वल टू 0। हे इक्वेशन आपण साईडला लिहूया फक्त आणि इकडे सॉल्व्ह करूया। एक्स स्क्वेअर प्लस एक्स -90 इज इक्वल टू 0। आपल्याला 90 इंटू इकडे 1 आहे ना, 91चा 90 ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत। -90चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत आणि त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे? प्लस एक्स म्हणजे 1 यायला पाहिजे बरोबर। आता कसे कोणते 9 नंबर आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला -90 येणार आहे। आता बघा, -90 येणार ह्याचा अर्थ काय? एका नंबरला प्लस साईन, एकाला मायनस साईन आहे बरोबर। आणि इथं जी साईन असते ना ती मोठ्या नंबरला असते, म्हणजे मोठा नंबर प्लस आहे आणि छोटा नंबर मायनस आहे। म्हणजे मोठा नंबरला पॉझिटिव्ह साईन आहे, छोट्या नंबरला निगेटिव्ह साईन आहे। कोणते नंबर आहेत असे? 10 9 जा 90। तुम्हाला लगेच कळणार आहे, तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल। 10 9 जा 90 बघा, +10 आणि -9 काय होणार? बघा, 10ला आपण मल्टिप्लाय केलं 9 ने, 10 मल्टिप्लाय बाय -9 काय होणार? -90 आणि बघा 10 - 9 केलं तर काय होणार आहे? +1 होणार आहे। आपल्याला +1 पाहिजे ना आणि मल्टिप्लिकेशन -90 पाहिजे। ह्या दोन्ही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्या। तुम्हाला गरज असेल, वाटत असेल तर तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता। एक्झाममध्ये हे लिहायला पाहिजे असं काय नाही। तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःला तुम्हाला कळायला पाहिजे की आपण जे फॅक्टर्स काढलेले आहेत ते बरोबर आहेत का नाही, त्यासाठी तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता। क्लिअर आहे? हां, आता आपण काय करणार? एक्सच्या ऐवजी आपल्याला +10x आणि -9x लिहायचं आहे। एक्स स्क्वेअर देअरफॉर एक्स स्क्वेअर इथं काय लिहिणार आपण? एक्सच्या ऐवजी हे +10x लिहिणार आणि इथलं -9x लिहिणार। -90 इज इक्वल टू 0। क्लिअर आहे सर्वांना? आता आपल्याला इथे काहीतरी कॉमन घ्यायचं, इथे काहीतरी कॉमन घ्यायचं। ह्या दोघांमध्ये काय कॉमन येणार आहे? दोन्हीकडे एक्स आहे, मग आपण एक्स कॉमन घेऊया। एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर झाला। एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं? 10x होईल 10 ने। मग आपण एक्स कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहते एक्स प्लस 10। मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला एक्स प्लस 10च लिहायचे। त्यासाठी काय कॉमन घ्यावं लागेल? इथं इज इक्वल टू 0 पण लिहून टाकूया। काय कॉमन घ्यावं लागेल? 9x पाहिजे ना आणि 90 पाहिजे। मग एक्सला आपण 9 ने मल्टिप्लाय केलं, 9 ने, 9 इंटू एक्स 9x आणि 9 10 90। फक्त इथं बघा -90 आहे, -9x आहे, इथं दोन्हीला प्लस आहे, आपल्याला ते मायनस करायचे, साईन आपल्याला चेंज करायचे, मग नंतर आपल्याला -9 घ्यावं लागणार आहे। आता बघा, एक्स प्लस 10 डबल झालं, एक्स प्लस 10 आपण एकदा लिहिणार। देअरफॉर एक्स प्लस 10 मल्टिप्लाय बाय काय होणार? इकडे बघा एक्स आणि -9 ते आपण पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार इज इक्वल टू 0। ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे। ह्याचा अर्थ काय आहे? हे तरी 0 पाहिजे किंवा हे तरी 0 पाहिजे। क्लिअर आहे? देअरफॉर एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 और आयदर हे तरी 0 पाहिजे और हे तरी 0 पाहिजे। एक्स -9 इज इक्वल टू 0।
आपण काय लिहू शकतो देअरफॉर एक्स इज इक्वल टू +10 तिकडे जाऊन काय होणार -10 आणि इकडे काय होणार एक्स इज इक्वल टू -9 तिकडे जाऊन काय होणार +9 होणार आहे. दोन आन्सर मिळाले आपल्याला -10 आणि +9. तर आपल्याला काय फाइंड करायचे प्रगतीज प्रेझेंट एज. एज कधी मायनसमध्ये असतं का एज कधी निगेटिव्ह नसतं त्यामुळे एक्स इज नॉट इक्वल टू -10 देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9. क्लिअर आहे सर्वांना कारण एज निगेटिव्ह नसतं म्हणून आपण निगेटिव्ह आन्सर घेऊ शकत नाही. देअरफॉर आपण काय लिहिणार प्रगतीज प्रेझेंट एज. प्रगतीज प्रेझेंट एज. प्रेझेंट एज इज 9 इयर्स. प्रगतीचं प्रेझेंट एज 9 वर्ष आहे. जर आपल्याला आन्सर क्रॉस चेक करायचं असेल तर कसं करू शकतो आपण बघा प्रगतीस एज 2 इयर्स ॲगो 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वयाचं गुणाकार किती 84 आहे. जर आपण प्रेझेंट एज 9 आहे त्यातून मायनस केलं 2 मायनस केलं 9 - 2 किती होणार आहे 7 बरोबर. त्याला मल्टिप्लाय करा 3 वर्षानंतरचं एज. आजचं एज 9 आहे त्यामध्ये +3 केलं काय होणार आहे 9 + 3 होणार आहे 12 बरोबर. 12 7 किती 84 बारीसाठी 84 आहे. जर मराठीवाल्यांसाठी सांगायचं झालं तर 12 7 84 आहे. म्हणजेच आपण जे सॉल्व केलं आहे ते बरोबर आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन 84च येते. क्लिअर सर्वांना. तुम्हाला इथपर्यंतच लिहायचे एक्झाममध्ये लिहायची गरज नाही. हे आपल्याला समजण्यासाठी आपण क्रॉस चेक केलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. कोणकोणते शब्द आलेत कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर म्हणजे काय असतं एका पाठोपाठ येणारे 2 इव्हन नंबर्स. म्हणजे 2 आहे हा इव्हन नंबर आहे त्यानंतर 4 इव्हन नंबर आहे 6 आहे 8 आहे हे एका पाठोपाठ येतात ना. असे कोणतेही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर एका पाठोपाठ येणारे 2 इव्हन नंबर्स आहेत बरोबर. त्याची काय करायचं आपल्याला त्याचा स्क्वेअर करायचं. काय करायचे स्क्वेअर आणि त्याची काय करायची सम करायची. ती किती यायला पाहिजे 244 यायला पाहिजे. आपण काय करूया पहिल्या नंबरला कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर फर्स्ट नंबर किंवा फर्स्ट इव्हन नंबर इज इक्वल टू एक्स. पहिला इव्हन नंबर एक्स आहे ना त्यानंतर लगेचचा त्याचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय येणार आहे x+2 येणार आहे. देअरफॉर सेकंड इव्हन नंबर इज इक्वल टू काय येणार आहे x+2. त्याच्या लगेच येतो ना लागोपाठ एक कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे त्यामुळे तो +2 केल्यानंतर मिळणार आहे. ह्या दोघांचे काय करायचे स्क्वेअर्स करायचे आपल्या स्क्वेअर आणि त्याची सम करायची. ती किती येणार आहे 244. मग आपण काय करणार पहिल्या नंबरचा स्क्वेअर करणार प्लस दुसरा नंबर काय आहे x+2 त्याचा पण स्क्वेअर करा त्याची ॲडिशन येणार 244 हे आपल्याला दिलेलं आहे. आता हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. आपल्याला ते नंबर शोधायचे आधी x मिळेल आणि x वरून आपण x+2 काढणार आहोत. क्लिअर आहे. एक्सचा स्क्वेअर काय येणार आहे x² प्लस x+2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना काय करायचं आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा इज इक्वल टू a² + 2ab + b². हा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे तो तुम्ही पाठच करून ठेवा. पहिल्या नंबरचं काय आहे एक्स त्याचा स्क्वेअर करायचा प्लस 2 × ह्या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन x × 2 प्लस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू 244. क्लिअर आहे. इथं काय राहिलं x² आहे तसं राहिलं एक्सचा स्क्वेअर केला पण x² मिळणार आपल्याला 2 × 2 = 4 आणि इंटू एक्स काय होणार 4x. कुठे मायनस साईन असल्यामुळे आपण डायरेक्ट प्लस लिहिले +4x. 2चा स्क्वेअर काय येणार आहे +4 येणार आहे इज इक्वल टू 244. क्लिअर आहे. x² + x² काय होणार आहे 2x². दोन्ही लाईक टर्म्स आहेत ना x² + x² 2x². आता 4x ला लाईक टर्म काय नाही त्यामुळे 4x आहे तसंच राहणार +4 आहे तसंच ठेवलं आपण. इकडे 244 आहे इकडे प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार -244 होणार आहे. ते लेफ्ट साईडला घेतल्यानंतर मायनस होणार आहे इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x² + 4x. तर बघा ह्याला प्लस मायनस साईन आहे 244ला ह्याला प्लस साईन आहे. दोघांना ऑपोजिट साईन असल्यावर काय होतं सबट्रॅक्शन होतं. 244 मधून 4 गेले किती राहिले 240 आणि ग्रेटर नंबरला मायनस साईन म्हणून मायनस साईन येणार इथं. क्लिअर आहे सर्वांना. बघा इथं 2x² + 4x साईन -240 हे सगळे इव्हन नंबर आहेत. ह्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. असे आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो परंतु ह्याला डिवाइड केल्यानंतर आपलं इक्वेशन जरा सोपं जाईल. आपण काय करूया डिवाइड/2 या इक्वेशनला आपण डिवाइड करूया 2 ने. 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल 2 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर फक्त 1 म्हणजे x² राहील फक्त. 4 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार 2 राहणार म्हणून 2x आणि 240 ला 2 ने डिवाइड केलं 240 ला 240च्या हाफ केलं किती येणार आहे 120 -120 इज इक्वल टू 0. साईन आपण बदलले नाहीत. साईन आहे तसं इकडचं प्लस आहे तसं इकडचं मायनस आहे तसं फक्त आपण त्याला हाफ केलं 2 ने डिवाइड केलं. हे इक्वेशन आपण साईडला लिहून घेऊया. x² + 2x - 120 इज इक्वल टू 0. आपल्याला काय करायचे 120 मल्टिप्लाय इकडे काय आहे का 1 121 जा 120 -120चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. फॅक्टर असे पाडायचे की त्याचे मल्टिप्लिकेशन 120 यायला पाहिजे आणि त्याची सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 2x यायला पाहिजे. सबट्रॅक्शन काय म्हणतो मी कारण -120 कधी येईल एका नंबरला मायनस साईन असेल दुसऱ्या नंबरला प्लस साईन असेल तरच मल्टिप्लिकेशन 120 येणार आहे आणि एकाला मायनस एकाला प्लस असेल तर त्याची सबट्रॅक्शनच होणार. ते सबट्रॅक्शन +2 यायला पाहिजे. कोणते नंबर आहेत आता बघा 120 कोणत्या टेबलमध्ये आहे
26चा, बरोबर. 26चा किती होते 120, पण हे दोघांची सबट्रॅक्शन केली, 20मधून 6 गेले 14 राहते. 2 राहते का नाही, म्हणजे छोटा नंबर घेऊया आपण 15च्या टेबलमध्ये आहे का 15 8चा 120 आहे, पण त्या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर पण 2x येत नाही. मग काय करायला लागेल आपल्याला, 120 कोणत्या टेबलमध्ये अजून 10 मल्टिप्लाय बाय 12. क्लिअर आहे सर्वांना. 10 मल्टिप्लाय बाय 12 किती होणार 120, आणि हे दोघांची सबट्रॅक्शन केली किती राहते 2x राहते ना. इथली मधली जी साईन असते ती कशाला असते ग्रेटर नंबरला, मग 12 प्लस होणार आहे आणि 10ला मायनस साईन येणार आहे. क्लिअर सर्वांना. आपण क्रॉस चेक करून पाहूया. 10 मल्टिप्लाय बाय -10 मल्टिप्लाय बाय 12 किती होणार -120. क्लिअर आहे. आणि -10 प्लस 12 इज इक्वल टू काय होणार +2 आन्सर येणार आहे. हे क्रॉस चेक झालं आपलं, म्हणजे आपले फॅक्टर बरोबर आहेत. क्लिअर सर्वांना. आता आपण फॅक्टर्स लिहूया. देअरफॉर x² आहे तसं झालं. 2x ऐवजी आपण काय लिहिणार -10x आणि +12x -120 इज इक्वल टू 0. आता आपल्याला कॉमन घ्यायचे. इथं दोघांमध्ये काय कॉमन आहे x कॉमन आहे फक्त. मग x इंटू ब्रॅकेट काय राहणार एक्सला एक्सने मल्टिप्लाय केला x² होणार आहे. मग पुढं काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला 10 घ्यावं लागेल, बरोबर. x इंटू 10 केल्यावरती 10x येणार आहे, म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये घेतलं x -10. इथं जे ब्रॅकेटमध्ये आले तेच पुढं ब्रॅकेटमध्ये x -10 यायला पाहिजे इज इक्वल टू 0. मग इथं काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला, इथं x -10 येण्यासाठी काय कॉमन घ्यावं लागेल, नंबर काय आहे 12x आहे. मग आपल्याला 12नेच मल्टिप्लाय करायला लागेल. 12 इंटू x 12x झालं. 12 10 120, म्हणजे आपल्याला 12 कॉमन घ्यावं लागणार आहे, बरोबर. इथं बघा मायनस साईन आहे, इथं पण मायनसच साईन आहे. साईन चेंज करायची गरज आहे का नाही. साईन चेंज करायची नसेल तर आपण इथं प्लस साईन घेतो. जर इथं मायनस साईन आहे ह्या ब्रॅकेटमध्ये आणि आपल्याला वरती 120ला कोणती साईन पाहिजे मायनस पाहिजे. जर ती वेगळी पाहिजे असली, मायनस आहे इथं प्लस पाहिजे असते, आपण इथं काय घेतलं असतं ब्रॅकेटच्या बाहेर 12ला मायनस साईन घेतली असते. क्लिअर आहे. इथं मायनस साईन आहे, मायनस साईनच ठेवायची म्हणून आपण इथं प्लस घेतलं. x -10 डबल आहे ते आपण एकदाच लिहिणार x -10 आहे तसंच. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण x +12 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. जे डबल आहे x -10 आपण एकदा लिहिलं, राहिलं का x +12 ते आपण पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 0. ह्याचा अर्थ काय आहे x -10 हे तरी 0 पाहिजे, किंवा और काय पाहिजे x +12 हे तरी 0 पाहिजे. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 10 -10 तिकडे जाऊन +10 झालं, आणि देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे -12. आता बघा आपल्याला काय सांगितलं, इवन नॅचरल नंबर्स येते, त्यामुळे 12 हा -12 नॅचरल नंबर नाही, त्यामुळे त्याला इक्वल टू घेऊ शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 10. मग फर्स्ट नंबर काय येणार आहे x येणार आहे. देअरफॉर फर्स्ट इवन नंबर इज इक्वल टू इवन नॅचरल नंबर इज इक्वल टू येणार आहे 10, बरोबर. देअरफॉर सेकंड इवन नंबर काय येणार आहे, सेकंड इवन नंबर इज इक्वल टू x +2 आहे ना, x +2 म्हणजेच काय येणार आहे 10 +2 म्हणजेच येणार आहे 12. क्लिअर आहे सर्वांना. आता आपण क्रॉस चेक करायचं असेल तर कसं करणार, 10चा स्क्वेअर केला किती येणार आहे 100. 10चा स्क्वेअर किती आहे 100, आणि प्लस 12चा स्क्वेअर किती आहे 144. हे दोघांचे ॲडिशन केल्यावर काय होईल 4 आणि इथलं 1 + 1 244 येतं ना 244. म्हणजेच आपला आन्सर 10 आणि 12 हे दोन नंबर आहे ते आपलं बरोबर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. म्हणजे मधुसूदन नावाची एक व्यक्ती आहे, त्याकडे एक ऑरेंज गार्डन आहे, त्याच्यामध्ये 150 ऑरेंज ट्रीज आहेत, बरोबर. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत 150. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये जेवढे ट्रीज आहेत त्यापेक्षा 5 जास्त आहेत प्रत्येक रोमध्ये. क्लिअर आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लोचार्ट. खाली फ्लोचार्ट दिला, त्याच्या मदतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम इज x. प्रत्येक कॉलममध्ये x ट्रीज असतील तर रोमध्ये किती असणार, त्यापेक्षा 5 जास्त आहेत ना, 5 मोर आहेत, म्हणजे आपण x +5 लिहिणार, बरोबर. प्रत्येक कॉलममध्ये x जर ट्री असतील तर प्रत्येक रोमध्ये x +5 असणार आहेत. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळणार आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज. म्हणजेच एक्सला मल्टिप्लाय करायचे, एक्सने मल्टिप्लाय करायचे आपल्याला x +5ला, आपल्याला मिळणार टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत 150. म्हणजेच x इंटू ब्रॅकेट x +5 इज इक्वल टू असणार आहे 150. आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे, फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण इथे इक्वेशन फॉर्म करूया. x इंटू x +5 इज इक्वल टू 150 असणार आहे. देअरफॉर काय होणार x इंटू x काय होणार x² प्लस x इंटू 5 होणार 5x इज इक्वल टू 150. देअरफॉर इक्वेशन काय होणार इकडचं +150, इकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. x² + 5x - 150 इज इक्वल टू 0. आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. आपल्याला काय मिळणार एक्सची व्हॅल्यू मिळणार 5x. नंतर आपल्याला काय फाइंड करायचं नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, हे आपल्याला फाइंड करायचे. आता आपण इक्वेशन इथं लिहूया आणि ते सॉल्व्ह करूया. देअरफॉर x² + 5x - 150 इज इक्वल टू 0.
बघा 150 इंटू 1 काय होणार 150, म्हणजेच -150 आहे तसं राहिलं. मग आपल्याला -150चे फॅक्टर पाडायचे आहेत. 150ला मायनस साईन, याचा अर्थ एक नंबर मायनस आणि एक नंबर प्लस असणार आहे. आता लक्षात घ्या, मधल्या नंबरला कोणतं साईन आहे, प्लस साईन आहे, म्हणजेच एक मोठा नंबर प्लस असणार आहे आणि छोटा नंबर काय असणार आहे, मायनस असणार आहे. एका नंबरला मायनस साईन, एकाला प्लस साईन आहे, मग काय होईल, त्याची सबट्रॅक्शन होणार. म्हणजे आपल्याला असे नंबर शोधायचे, त्याचं मल्टिप्लिकेशन 150 येणार आहे आणि त्याची सबट्रॅक्शन यायला पाहिजे 5. कोणते नंबर आहेत, 10 इंटू 15, 10 इंटू 15, 10 मल्टिप्लाय 15 किती येणार आहे 150, बरोबर. आता आपल्याला साईनचं बघायचे, प्लस साईन कशाला असते, मोठ्या नंबरला, मोठा नंबर 15 आहे त्याला प्लस साईन आणि छोट्या नंबरला मायनस साईन. मग -10 इंटू 15 काय होणार, -150. क्लिअर आहे. ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण, -10 + 15 इज इक्वल टू काय येणार, +5 येणार आहे. म्हणजे आपले जो दोन कंडिशन होते ना, हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले. याचे फॅक्टर आहेत -10 आणि +15. क्लिअर आहे. आता आपण काय करणार आहोत, 5x ऐवजी आपण काय लिहिणार, -10x आणि +15x. देअरफॉर x² -10x + 15x -150 इज इक्वल टू 0. क्लिअर सर्वांना. तुम्हाला इथं फरक कळण्यासाठी, गोंधळ होण्या म्हणून इथे क्रेश मारून घेतो मी. हे सेपरेट आहे, तुम्हाला एक्झाममध्ये हे लिहायची गरज नाही, आपण क्रॉस चेक करण्यासाठी लिहिलेलं आहे. हां, आता बघा, ह्या दोघांमध्ये आपल्याला काहीतरी कॉमन काढायचे, ह्या दोघांमध्ये कॉमन काढायचे, बरोबर. एक्स इथं आहे, एक्सला शेजारी दुसरा कुठला नंबर आहे का, अशा वेळेस आपण फक्त एक्सच कॉमन घेऊ शकतो. मग x इंटू ब्रॅकेट x येणार, x इंटू एक्सचा स्क्वेअर आला, बरोबर. एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं, 10x येणार आहे 10ने, बरोबर आहे. मायनस साईन आहे तसे, x इंटू -10 -10x. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण x -10 हेच यायला पाहिजे, इज इक्वल टू 0, बरोबर. त्यासाठी काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला, दिसतेच आपल्याला 15 आणि 150 म्हणल्यानंतर 15 घ्यावं लागेल. 15 इंटू x 15 आणि 15 इंटू 10 150. इथं मायनस साईन आहे, वरती पण मायनस साईन आहे, साईन चेंज करायची गरज आहे का, नाही. मग आपण इथं कोणती साईन घेणार, 15च्या शेजारी प्लस. जर साईन मायनस इथं प्लस झालीस तर आपल्याला इथं मायनस साईन घ्यावी लागली असती, बरोबर. ज्यावेळेस साईन चेंज करायची असते त्यावेळेस इथं आपण मायनस साईन घेतो, साईन चेंज करायची गरज नाही म्हणून आपण इथं प्लस घेणार आहे. क्लिअर सर्वांना. हां, आता बघा x -10 डबल झालं ते आपण एकदा लिहिणार. देअरफॉर एका ब्रॅकेटमध्ये x -10, बरोबर, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, राहिलेलं x आणि +15, x + 15 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, ह्याचा अर्थ काय असणार आहे, आयदर हे तरी 0 असणार आहे और हे तरी 0 असणार आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफॉर x -10 इज इक्वल टू 0 और x + 15 इज इक्वल टू 0. हे दोन्हीपैकी काहीतरी 0 असणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार, -10 तिकडे जाऊन +10 होणार, बरोबर. आणि इकडचं बघा, x इज इक्वल टू +15 तिकडे जाऊन काय होणार, -15 होणार आहे. आता बघा, नंबर ऑफ ट्रीज आहेत, बरोबर. कशामध्ये आहे ते, रो आणि कॉलममध्ये. कोणताही कॉलम किंवा रो कधी मायनसमध्ये असतो का, नाही. त्यामुळं आपण इथं -15 घेऊ शकत नाही. म्हणजेच आन्सर काय, x इज इक्वल टू 10. देअरफॉर एक्स काय कन्सिडर केलं आपण, नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज इक्वल टू एक्स. म्हणजेच किती येणार आहे, एक्स किती आहे आपलं 10 इज इक्वल टू आहे 10. क्लिअर आहे सर्वांना. प्रत्येक कॉलममध्ये 10 ट्रीज आहेत. मग प्रत्येक रो मध्ये किती असणार आहेत, x + 5. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज इक्वल टू x + 5 येणार. x + 5 म्हणजेच काय, x किती आहे 10, 10 + 5 म्हणजेच येणार 15. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये 10 ट्रीज आहेत आणि प्रत्येक रो मध्ये 15 ट्रीज आहेत. 10 इंटू 15 किती आलं, 150. क्रॉस चेक पण झालं ना. अशा प्रकारे आपण इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. Vivek is older than Kishore by 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. बघा, विवेक इज ओल्डर. ओल्डर म्हणजे काय, मोठा आहे. कोणापेक्षा मोठा आहे, दॅन किशोर. किशोरपेक्षा मोठा आहे. किती वर्षाने मोठा आहे, 5 इयर्सने. लहान कोण आहे, किशोर. मग आपण काय करूया, किशोरचं एज एक्स कन्सिडर करूया. मग आपण काय लिहूया, लेट्स कन्सिडर किशोर्स प्रेझेंट एज. किशोर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स, बरोबर. आता विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग आपण काय करणार, x + 5 लिहिणार. देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज काय येणार आहे, विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू x + 5, कारण तो त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून x + 5. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. याचा रेसिप्रोकलची सम करायची, ती किती येणार आहे, 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. त्यांचे आपल्याला प्रेझेंट एजेस काढायचे आहेत. आता बघा, एक्सचा रेसिप्रोकल काय येणार आहे, 1/x, बरोबर. आणि x + 5 चा रेसिप्रोकल काय येणार आहे, 1/x + 5. हे दोघांची काय करायची, आपल्याला सम करायची. इज इक्वल टू येणार आहे 1/6. क्लिअर आहे. प्रश्नामध्ये जी कंडिशन दिली त्यानुसार इक्वेशन काय येणार आहे, 1/x
प्लस 1/x+5 इज इक्वल टू 1/6. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, याला सॉल्व करायचे आपल्याला, मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार आहे. आता बघा ह्याचा डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. मग आपल्याला डिनॉमिनेटर त्याचा सेम करावं. कसं करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करून. काय करायचं आपल्याला, तर लक्षात घ्या. नॉर्मली आपण काय करतो, असं रेसिप्रोकल असेल ना, आपण काय करतो 3 आणि 4चं मल्टिप्लिकेशन करतो. 3 आणि 4 डिनॉमिनेटर लिहितो आपण 12 आणि वरती काय करतो, इकडं 4 ह्या 1ला मल्टिप्लाय करतो. 4 1 जा 4 आणि इकडं काय करणार 3 1 जा 3, ह्याची आपण ॲडिशन करतो. क्लिअर आहे सर्वांना. असं असेल तर आता आपण काय करणार आहे, इथं नंबर नाही, तिथं x आणि x+5 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. x × x+5. क्लिअर आहे. आता आपण काय करणार, इकडच्या x+5 आणि इकडच्या 1ला मल्टिप्लाय करणार. 1ने मल्टिप्लाय केलं x+5ला काय फरक पडतो का, नाही. मग आपण डायरेक्ट x+5 लिहिणार आहोत. क्लिअर आहे. 1 आहे म्हणून. जर 2 वगैरे असतं तर आपल्याला ते लिहावं लागलं असतं. आता बघा ह्या 1ला मल्टिप्लाय करायचे ह्या एक्सने, तर काय होणार, x × 1 काय होणार, एक्सच राहणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. इज इक्वल टू 1/x आणि डिनॉमिनेटरला x × x+5चं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. क्लिअर आहे. आता इथं मल्टिप्लाय करायचं. x × x काय होणार, डिनॉमिनेटरला x स्क्वेअर आणि x × 5 काय होणार, +5x होणार. क्लिअर आहे. आता वरती बघा x आणि x, इथे x आहे आणि इथं +x काय होणार, 2x + 5 इज इक्वल टू 1/6. क्लिअर आहे. अजूनही इक्वेशन मिळाले का आपल्याला, मिळाले. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. तर बघा ह्या 1ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला x² + 5xला. मग 1 मल्टिप्लाय बाय इंटू ब्रॅकेट x² + 5x इज इक्वल टू ह्या 6ने मल्टिप्लाय करायचे या वरच्या न्यूमरेटरला. 6 × काय होणार, 2x + 5 2x + 5. क्लिअर आहे सर्वांना. काय केलं आपण, असं तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. या 1ने मल्टिप्लाय केलं x² + 5xला आणि या 6ने मल्टिप्लाय केलं 2x + 5ला. क्लिअर आहे. 1ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का, काही फरक पडत नाही. मग काय होणार, x² + 5x आहे तसंच राहणार इज इक्वल टू पुढं काय होणार, 6 × 2 काय होणार 12x प्लस साईन आहे तसे, कारण प्लस इंटू प्लस काय होणार प्लस राहणार आहे. 6 5 किती होणार 30. क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघा इथं 12x आहे, इथं 30 आहे, ते आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करणार आहोत. मग आपल्याला इक्वेशन मिळेल x² + 5x आहे तसंच राहणार. लेफ्ट साईडला आहे ना x² + 5 ते तसंच राहिलं. मग 12x तिकडे जाऊन काय होणार -12x होणार. इकडे +12x तिकडे जाऊन मायनस, +30 तिकडे जाऊन काय होणार -30. क्लिअर आहे. राईट साईडला फक्त राहिलं 0, इकडे काहीच नाही राहिलं ना आता, त्यामुळे तिथे लिहिणार आपण 0. क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघा 5x आणि 12x हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत आणि त्याची आपण सबट्रॅक्शन करू शकतो, कारण ह्याला मायनस साईन ह्याला प्लस साईन, मग सबट्रॅक्शन होणार. x² आहे तसं राहिलं. 12 - 5 किती होणार 7x. ग्रेटर नंबर कोणता आहे, मोठा नंबर 12 आहे, त्यामुळे इथं मायनस साईन येणार आहे. -12 - 7x -30 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत. आता बघा x² शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोइफिशियंट काय आहे 1. 1 × 30 काय होणार आहे 30च राहणार आहे आणि इथलं ह्याला मायनस साईन येऊन मायनस साईन, -30चे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत. क्लिअर आहे. आता बघा कोणताही नंबर कधी मायनस येऊ शकतो, ज्यावेळेस एक नंबर प्लस आहे आणि एक नंबर काय आहे मायनस आहे, त्याच वेळेस त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन -30 येऊ शकतं. क्लिअर आहे. आता बघा -7x म्हणजे काय येणार, ग्रेटर नंबरला मायनस साईन आहे म्हणजे मोठ्या नंबरला मायनस साईन आहे, छोट्या नंबरला प्लस साईन आहे. मग त्याची काय होणार सबट्रॅक्शन होणार. आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन 30 यायला पाहिजे, पण सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. 10 3 = 30 काय 10 3 = 30 बरोबर. 10 आणि 3 ह्यातपैकी मोठा नंबर कोणता आहे 10, त्याला ह्या इथली साईन येणार बरोबर, मायनसची साईन येणार -10 आणि +3. क्लिअर आहे. एकदा क्रॉस चेक पण करून पाहूया आपण. -10 × 3 किती होणार -30 आणि -10 + 3 किती होणार 10 - 3 केल्यावरती 7 आणि ग्रेटर नंबरची साईन -7 येणार आहे. हे आपण क्रॉस चेक केलं. आपल्याला हेच पाहिजे ना -30 आणि -7. क्लिअर आहे. हे सबट्रॅक्शन -7 येते आणि मल्टिप्लिकेशन -30 येते. इथपर्यंत बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत 7x ऐवजी +3x आणि -10x लिहिणार आहोत. देअरफॉर x² -7x ऐवजी आपण +3x आणि -10x लिहिणार आहोत. बाकी सगळं -30 आहे तसंच. क्लिअर आहे. x² आहे तसंच, -30 आहे तसंच, फक्त 7x ऐवजी -7x ऐवजी आपण काय लिहिले +3x आणि -10x लिहिले. आता आपण ह्याच्यामध्ये कॉमन करणार आणि ह्याच्यामध्ये कॉमन करणार आहोत. x² म्हणले फक्त xच कॉमन येऊ शकतो, x × x x चा स्क्वेअर. आता बघा 3x पाहिजे म्हणल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये 3 लिहायला लागेल, कारण x × 3 3x. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण सेम नंबर यायला पाहिजे इज इक्वल टू 0. मग इथं काय कॉमन घ्यावं लागेल, आपल्याला 10x पाहिजे ना आणि 30 पाहिजे, मग आपण 10 घेतो. 10 × x 10x 10 3 = 30. क्लिअर आहे. 10 तर कॉमन आलं. आता साईनचा विचार करायचा. ब्रॅकेटमध्ये कोणती साईन आहे प्लस, वरती कोणती साईन आहे मायनस. साईन काय करायची चेंज करायची. ज्यावेळेस साईन चेंज करायची त्यावेळेस इथं मायनस साईन घ्यायची, कारण मायनस प्लस काय होणार मायनस आणि मायनस प्लस होणार मायनस. क्लिअर इथपर्यंत. x + 3 डबल झालं ते आपण एकदाच लिहायचे. देअरफॉर x + 3 एका ब्रॅकेटमध्ये, पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे राहिलं काय x - 10 ते आपण पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत इज इक्वल टू 0.
क्लिअर इथपर्यंत. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, ह्याचा अर्थ काय असणार आहे, हे तरी ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हे ब्रॅकेट तरी 0 पाहिजे. देअरफॉर x - 3 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर सॉरी x + 3 ना, x + 3 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. x + 3 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार आहे, +3 तिकडे जाऊन काय होणार -3, आणि इकडे काय होणार x इज इक्वल टू काय होणार -10 तिकडे जाऊन काय होणार +10 होणार आहे. x ची व्हॅल्यू काय आली -3. एच कधी मायनसमध्ये असतं का, नाही, एच कधीच निगेटिव्ह नसतं, त्यामुळं हे आपण घेऊ शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार 10. क्लिअर आहे सर्वांना. हां, आता लक्षात घ्या काय कन्सिडर केलं आपण, किशोर्स प्रेझेंट एज काय आलं x, म्हणजेच किती आलं 10. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू x इज इक्वल टू 10 इयर्स. क्लिअर आहे. आता बघा विवेक्स प्रेझेंट एज काय x + 5. देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू x + 5 आहे ना, मग काय येणार 10 + 5 इज इक्वल टू 15 इयर्स. म्हणजे विवेकचं किशोरचं एज आले 10 इयर्स आणि विवेकचं एज आलेलं आहे 15 इयर्स. आता बघा इथं आपण नॉट इक्वल टू 3 लिहिले ना, तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेंटेन्सही लिहू शकता, एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -3. क्लिअर आहे, नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट. म्हणजे त्याला दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्त मिळालेत पहिल्या टेस्टपेक्षा, बरोबर. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये जेवढे मार्क मिळाले त्याचा 5 टाइम्स करायचं, 5 टाइम्स म्हणजे 5 पट करायचं. इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे दुसऱ्या टेस्टमध्ये जेवढे मार्क मिळाले त्याच्या 5 टाइम्स करायचं. ते कशाच्या बरोबर असणार आहे, स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्टमध्ये जेवढे मार्क मिळाले त्याचा स्क्वेअर करायचा, त्याच्याबरोबर असणार आहे. फाइंड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. त्याच्या पहिल्या टेस्टमध्ये आपल्याला मार्क काढायचे आहे, स्कोर काढायचा आहे. आपण काय करूया, पहिल्या टेस्टमध्ये त्याचे मार्क कमी आहेत ना, दुसऱ्या टेस्टमध्ये त्याचे 10 मार्क जास्त आहेत, मग आपण पहिल्या टेस्टचे मार्क x कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर सुयश मार्क्स इन फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू x. सुयशच्या पहिल्या टेस्टमधले मार्क आपण काय घेतले, x घेतले. मग सेकंड टेस्टमधले मार्क असणार आहेत, काय असणार आहेत, x + 10, कारण त्याला 10 मार्क जास्त आहेत. सुयश मार्क्स इन सेकंड टेस्ट इज इक्वल टू, देअरफॉर सुयश मार्क इन सेकंड टेस्ट इज इक्वल टू x + 10, कारण त्याला 10 मार्क जास्त आहेत. पहिल्या टेस्टमध्ये x मार्क आहे, दुसऱ्या टेस्टमध्ये x + 10 आहेत. आता पुढे काय सांगितलंय, 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये काय करायचे 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टमध्ये जेवढे मार्क त्याचे 5 टाइम्स, 5 इंटू काय लिहायचं आपल्याला x + 10 इज इक्वल टू काय असणार आहे, इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्टमधल्या मार्क्सचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. पहिल्या टेस्टमध्ये मार्क किती होते x, त्याचं काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. हे दोन्ही इक्वल आहे. तर आपल्याला त्याच्या पहिल्या टेस्टमधले मार्क काढायचे, फाइंड द स्कोर इन इज फर्स्ट टेस्ट. क्लिअर आहे. आता आपण काय करू, ह्याला सॉल्व करूया. मग आपल्याला इक्वेशन मिळेल 5 × x काय होणार 5x, 5 × 10 50, प्लस इंटू प्लस काय होणार +50 इज इक्वल टू x चा स्क्वेअर केल्यावर काय होणार x². क्लिअर आहे. आता आपण लेफ्ट साईड सगळं राईट साईडला शिफ्ट करूया. देअरफॉर इथे लेफ्ट साईडला काय राहील, आता 0 राहील फक्त. 0 इज इक्वल टू x² + 5x तिकडे जाऊन काय होणार -5x -50. क्लिअर आहे सर्वांना. x² राईट साईडला म्हणून आपण काय केलं, इकडचं 5x तिकडे पाठवलं, ट्रान्सपोज केलं, मायनस होणार, आणि +50 तिकडे पाठवलं, ते -50 होणार. देअरफॉर x² -5x -50 इज इक्वल टू 0. आपण फक्त इकडचं 0 उचलून इकडे ठेवलेलं आहे. क्लिअर आहे. आता इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण सॉल्व करूया. इथं 1 आहे, 1 × 50 काय होणार 50, फक्त -50. आपल्याला -50चे फॅक्टर काढायचे आहेत. आणि -50 कधी येईल, ज्यावेळेस एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे. एका नंबरला प्लस साईन, एका नंबरला कोणते साईन आहे, मायनस साईन आहे. त्याच वेळेस काय येणार आहे, ॲन्सरला मायनस साईन येणार आहे. क्लिअर आहे. आता बघा इथं -5 म्हणजे मोठा नंबर मायनस आहे आणि छोटा नंबर काय आहे प्लस आहे. क्लिअर आहे. 10 5 काय होणार 50, 10 5 50. मोठ्या नंबरला मायनस साईन आहे, मग 10ला मायनस साईन आणि 5ला प्लस साईन. याचा आपण क्रॉस चेक करून पाहूया. 5 × -10 काय होणार, 5 × -10 -50, आणि 5 - 10 काय होणार -5. आलं. सबट्रॅक्शन -5 आली आणि मल्टिप्लिकेशन -50 आलं. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग आपण काय करूया, आता 5xच्या ऐवजी काय लिहायचं, आता फक्त +5 आणि -10 लिहायचं आहे. देअरफॉर x² -5x च्या ऐवजी +5x
-10x -50 इज इक्वल टू 0 आपण लिहूया. आता आपल्याला इथं कॉमन काढायचं आहे. काय कॉमन येईल इथं? एक्स स्क्वेअर असेल तर फक्त एक्सच कॉमन येतं. एक्स इंटू ब्रॅकेट एक्स, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. आधी राहिलं 5 ना, मग पण काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये? 5 लिहिणार. क्लिअर आहे. एक्स इंटू 5 5x झालं. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण एक्स प्लस 5 हेच कॉमन यायला पाहिजे. हेच यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय कॉमन घ्यावं लागेल? बघा 10 इंटू एक्स केल्यावर 10x येणार, 10 इंटू 5 केल्यावरती 50 येणार आहे. म्हणजे आपण इथं 10 कॉमन घेऊया. बरोबर. इथं प्लस साईन वरती कोणती? मायनस साईन. काय करायची? चेंज करायची. म्हणल्यानंतर आपण इथं मायनस साईन देणार आहोत. क्लिअर आहे. आता इथून पुढच्या पेजवरती लिहितो. इथं एक्स प्लस 5 आहे ना, आणि एक्स प्लस 5 हे डबल झालं. मग आपण काय लिहूया? एक्स प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत आपण. बरोबर. आता बघा एक्स आणि -10 राहिलं फक्त. हे एक्स प्लस 5 जे डबल आहे ते आपण एकदाच लिहिणार आहोत. क्लिअर आहे. आता राहिलं का? एक्स -10 इंटू ब्रॅकेट काय राहिलं? एक्स -10 इज इक्वल टू 0. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. ह्याचा अर्थ काय? हे तरी ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हे तरी ब्रॅकेट 0 पाहिजे. मग आपण काय लिहिणार? देअरफॉर एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 ऑर एक्स -10 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार? +5 तिकडे जाऊन काय होणार आहे? -5. क्लिअर आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -10 तिकडे जाऊन काय होणार? +10 होणार आहे. आता बघा त्याचा स्कोर आहे ना, स्कोर कधी निगेटिव्हमध्ये असतो का? म्हणजे ह्या केसमध्ये तरी नाही, असतो बऱ्याच वेळा एक्झाममध्ये. ज्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं त्याच्यामध्ये स्कोर निगेटिव्ह असतो, परंतु इथं निगेटिव्ह स्कोर वगैरे काय दिलेलं नाही. त्यामुळं स्कोर हा निगेटिव्ह येऊ शकत नाही. त्यामुळे काय लिहिणार आपण? एक्स इज इक्वल टू किती आहे? 10 येणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे पहिल्या स्कोरमधला, पहिल्या टेस्टमधला त्याचा स्कोर किती आहे? 10 आहे. दुसऱ्या टेस्टमधला आपल्याला काढायला सांगितलं का? नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट फक्त एकच सेंटेन्स लिहिणार आहोत. देअरफॉर Suyash marks in first test is equal to x is equal to 10. क्लिअर आहे सर्वांना? इथं मी मार्क्स लिहिलेलं आहे, त्याच्यावेळी तुम्ही स्कोर लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. स्कोर आणि मार्क हे सिनोनिम्स आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is ₹40 more than 10 times the total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per day. इथे काय फाइंड करायचं आपल्याला? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एक पॉट बनवण्याचा खर्च, आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, एका दिवसामध्ये किती पॉट तयार करणार ते आपल्याला फाइंड करायचे. बरोबर. मिस्टर कसम नावाचे व्यक्ती, त्यांचा एक स्मॉल बिझनेस आहे अर्धन पॉट्स बनवण्याचा, म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा किंवा मडके बनवण्याचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. दिवसाला एक्स नंबर समजा पॉट्स तयार करते, आपल्याला माहिती नाही. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. दिवसाला ते जेवढे पॉट तयार करणार त्याच्या 10 टाइम्स करायचं आणि त्याच्यामध्ये 40 ॲड करायचं. तेवढं काय असणार आहे? एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. क्लिअर आहे. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. दिवसाला जेवढे पॉट तयार करणार आहेत ते सगळ्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? ₹600 आहे. आता नीटचा प्रश्न आपण वाचला, ह्याच्यावरती आपल्याला एवढंच कळतं आहे की जेवढे नंबर ऑफ पॉट्स आहेत ना त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे, म्हणून आपण नंबर ऑफ पॉटला एक्स कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम मेक्स पर डे इज इक्वल टू एक्स. आणि मिस्टर कसम दिवसाला एक्स नंबरचे पॉट तयार करणार आहेत, एवढे एक्स पॉट तयार करणार आहेत. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एक पॉट तयार करायचा खर्च किती असणार आहे? 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे दिवसाला एक्स पॉट करणार आहे तयार, त्याच्या 10 टाइम्स म्हणजे 10x. त्यापेक्षा किती नाही जास्त? +40 मोर आहे ना, म्हणल्यावर काय करणार आपण? +40 करणार आहोत. काय केलं? काय आलं? 10 टाइम्स आहे कशाच्या? पॉट्सच्या. मग 10x केलं, त्याच्यामध्ये 40 मोर आहे म्हणून आपण त्यामध्ये +40 ॲड केलं. क्लिअर आहे सर्वांना? आता लक्षात घ्या, जर आपण दुकानामध्ये गेलो, आपण पेन घेतला, एक पेन आहे 5 रुपयाला. किती रुपयाला आहे? 5 रुपयाला. असे आपण 10 पेन घेतले, मग किती रुपये झाले टोटल? 5 10 जा 50. बरोबर. क्लिअर आहे. जर एक पॉट 5 रुपयाला तयार होते, असे आपण 10 पॉट तयार केले तर टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती होणार आहे? 50. क्लिअर आहे. म्हणजे जे कॉस्ट आहे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट जेवढी आहे त्याला आपण नंबर ऑफ पॉट्सने काय करणार? मल्टिप्लाय करणार. मग आपल्याला टोटल प्रोडक्शन कॉस्ट मिळणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? टोटल प्रोडक्शन कॉस्ट ती किती आहे? 600. क्लिअर आहे सर्वांना? टोटल प्रोडक्शन कॉस्ट कशी करणार आहे आपण? ते ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. देअरफॉर एक्स इंटू
10x प्लस 40 इज इक्वल टू 600. क्लिअर आहे. टोटल नंबर ऑफ पॉट्सने आपण एका पॉटच्या प्रोडक्शन कॉस्टला मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला टोटल प्रोडक्शन कॉस्ट मिळणार आहे जी की 600 आहे. आपण हे सॉल्व्ह करूया. देअरफॉर x इंटू 10x काय होणार 10x स्क्वेअर, x इंटू 40 काय होणार 40x, फक्त प्लस इंटू प्लस केल्यावर काय होणार आहे प्लस 40x. क्लिअर आहे. इज इक्वल टू 600. 600 राईट साईडला आहे ते प्लस इकडून काय होणार मायनस होणार. देअरफॉर 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन व्यवस्थित पहा. ह्याला आपण 10 ने डिवाइड करू शकतो, ह्याला पण 10 ने, ह्याला पण 10 ने डिवाइड करू शकतो ना. इक्वेशन जर आपण रिड्यूस केलं, लहान केलं तर सोडवायला सोपं जातं. मग आपण काय करूया डिवाइड बाय 10 करूया. देअरफॉर डिवाइड बाय 10 बोथ साईडला आपण 10 ने डिवाइड करणार आहे. ह्याला 10 ने डिवाइड केलं तर हा 0 कॅन्सल होईल, ह्याला 10 ने डिवाइड केलं तर हा 0 कॅन्सल होईल आणि 600 मधला एक 0 कॅन्सल होईल आणि इकडे 0ला डिवाइड केलं 10 ने तर काही फरक पडत नाही. मग काय येणार इथं फक्त 0 निघून गेलं, काय राहील फक्त 1 लिहायची गरज आहे का नाही, फक्त राहील x स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 40 मधला 0 निघून गेला, राहिलं काय फक्त 4x मायनस 600 मधला एक 0 गेला, किती राहिलं 60 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. हे इक्वेशन आपण इकडे लिहूया. x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता आपल्याला कशाचे फॅक्टर पाडायचे लक्षात घ्या. इथं 1 आहे ना, 1 इंटू 60 काय होणार 60, 61 60 आणि इथली मायनस नाही तशीच. आपल्याला मायनस 60चे फॅक्टर पाडायचेत. बरोबर. बघा कधी मायनस येऊ शकते एखादा नंबर, मायनस 60 कधी येऊ शकते ज्यावेळेस एक नंबर प्लस पाहिजे, एक नंबर काय पाहिजे मायनस पाहिजे. बरोबर. प्लस इंटू मायनस काय होणार मायनस होणार आहे. क्लिअर सर्वांना. माहिती काय होणार सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, सबट्रॅक्शन 4 नंबर एवढे यायला पाहिजे आणि मोठ्या नंबरला कोणती साईन आहे प्लस साईन आहे. क्लिअर आहे. आपल्याला असे नंबर शोधायचे ज्याचे सबट्रॅक्शन आहे 4 आणि मल्टिप्लिकेशन आहे 60. आता 6 10चा किती आहे 60. क्लिअर सर्वांना. 6 इंटू 10 केलं की त्यांना 60 येणार आहे. बरोबर. ग्रेटर नंबर कोणता आहे इथलं बघा, प्लस साईन कशाला द्यायची मोठ्या नंबरला, मोठा नंबर कोणता आहे 10 आहे ना, 10ला प्लस साईन द्यायची आणि 6ला मायनस साईन द्यायची. क्लिअर आहे. आता बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन करून पाहू आपण. 10 इंटू मायनस 6 किती येणार आहे मायनस 60 आणि 10 मायनस 6 केलं किती येणार आहे 4 येणार फक्त. झालं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड. मायनस 60 पण आला आणि प्लस 4 पण आलं. क्लिअर आहे सर्वांना. हां आता काय करणार आपण 4xच्या ऐवजी प्लस 10x आणि मायनस 6 लिहिणार आहोत. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये काय कॉमन घेऊ शकतो, इथं फक्त एक्सच आहे ना, मग आपल्याला एक्स स्क्वेअर आहे ना फक्त, म्हणून आपण एक्सच कॉमन घेऊ शकतो. एक्स इंटू एस एक्स स्क्वेअर. बरोबर. आता 10x पाहिजे म्हणल्यानंतर आपल्याला 10 कॉमन घ्यावं लागेल, कारण एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 10 10x. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण एक्स प्लस 10 हेच यायला पाहिजे आणि पुढे इक्वल टू 0. मग इथं काय कॉमन घ्यावं लागेल 6 कॉमन घ्यावं लागेल ना. 6 इंटू एक्स 6x आणि 6 10 जा 60. क्लिअर आहे. इथं प्लस साईन पण वरती कोणती साईन आहे मायनस. साईन काय करायची आपल्याला चेंज करायची. ज्यावेळेस साईन चेंज करायची असते ब्रॅकेटच्या बाहेर इथं वरती, तर काय करतो आपण इथला जो कॉमन घेत आहे त्याला मायनस साईन देतो. क्लिअर इथपर्यंत. आता बघा इथं एक्स प्लस 10 डबल झालं ते आपण एकदा लिहिणार. देअरफॉर एक्स प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. ह्याचा अर्थ काय असणार आहे, आयदर हे तरी 0 असेल और हे तरी 0 असणार. देअरफॉर x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to काय होणार minus 10 or therefore x is equal to minus 6 इकडे जाऊन काय होणार प्लस 6 होणार आहे. तर बघा नंबर ऑफ पॉट्स कधी मायनसमध्ये असेल का नाही, त्यामुळे आपण काय लिहिणार x is equal to 6. जरी इथं सेंटेन्स लिहायचं असेल आपल्याला तर लिहू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. नंबर ऑफ पॉट्स कॅन नॉट बी किंवा नेवर बी निगेटिव्ह. देअरफॉर x is equal to 6. देअरफॉर number of pots never negative. Therefore x is not equal to minus 10. Therefore x is equal to 6. क्लिअर आहे सर्वांना. दिवसाला किती पॉट तयार करणार आहे, x नंबर म्हणजे 6 पॉट तयार करणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स मिस्टर कसम makes per day is equal to x is equal to 6. क्लिअर आहे. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot is equal to, therefore प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot is equal to 10x plus 40 आहे ना, 10x plus 40. 10 इंटू काय करायचं x ची व्हॅल्यू 6 प्लस 40 किती होणार 10 6 जा 60 प्लस 40 किती येणार आहे 100. टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती येणार एका पॉटची 100 रुपीज. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम
अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता डाऊनस्ट्रीम हे काय असतं आपण पाहूया. समजा ह्या वरच्या पॉईंटपासून नदी खाली चालली, नदी वाहते अशी, बरोबर. जर आपण नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने प्रवास केला त्याला म्हणतात डाऊनस्ट्रीम, आणि नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास केला तर काय होणार, अपस्ट्रीम. क्लिअर आहे सर्वांना. डाऊनस्ट्रीममध्ये पाण्याबरोबर आपण खाली चाललो आहे, आणि अपस्ट्रीम म्हणजे पाणी खाली झाल्यानं आपण वरती चाललो आहे. क्लिअर आहे सर्वांना. हां, आता डाऊनस्ट्रीममध्ये होतं काय, ते नदीचे जे पाणी आहे ना वॉटर स्ट्रीमचं, बरोबर, त्याचे जे स्पीड असणार आहे आणि आपलं स्पीड, हे दोघांची ॲडिशन होते. डाऊनस्ट्रीमला आपलं स्पीड जे आपण बोटमध्ये असेल कशामध्ये असेल आपलं स्पीड, आणि रिव्हरचं जे स्पीड असेल, वॉटरचं स्पीड असेल त्याचे काय होतं, वॉटर करंटचं स्पीड, त्याची ॲडिशन होते. आणि अपस्ट्रीमला काय होते, सबट्रॅक्शन होते. क्लिअर आहे सर्वांना. हां, बघा, प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 km डाऊनस्ट्रीम. किती वेळ लागतो त्याला, 8 hours टाईम दिलेला आपल्याला. किती डिस्टन्स गेलेला आहे तो 36 km डाऊनस्ट्रीम गेलेला आहे. अँड रिटर्न टू द सेम स्पॉट, आणि परत माघारी पण आलं आहे वरती. माघारी येताना काय अपस्ट्रीम झालं, बरोबर. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. म्हणजे बोटीचं स्पीड किती आहे, त्या 12 km/h आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता वॉटर करंटचं स्पीड आपल्याला माहिती नाही, ते आपण एक्स घेऊया. लेट्स कन्सिडर स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू एक्स. क्लिअर सर्वांना. हां, आता डाऊनस्ट्रीमला काय होतं, डाऊनस्ट्रीमला देअरफॉर स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम इज इक्वल. डाऊनस्ट्रीमला तुम्हाला काय सांगितले, आपलं स्पीड असेल आणि बोटीचं स्पीड, समजा आपलं म्हणजे बोटीचं स्पीड आणि वॉटर करंटचं स्पीड, ह्याची काय होते, ॲडिशन होते. आता इथं बोटचं स्पीड किती आहे 12, आणि वॉटर करंटचं किती एक्स, मग काय होणार एक्स प्लस 12, एक्स प्लस काय होणार 12 होणार. क्लिअर आहे. किंवा 12 + x लिहूया, बोटीचं स्पीड जास्त असतं ना, मग 12 + x होणार कधी, डाऊनस्ट्रीमला. मग अपस्ट्रीमला काय होईल, देअरफॉर स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीमला काय होणार आहे, बोटीचं जे स्पीड आहे 12, त्यातून मायनस काय होणार, वॉटर करंट, पाण्याचं स्पीड काय होणार, मायनस होणार. क्लिअर सर्वांना. डाऊनस्ट्रीमला काय होणार आहे, आपलं स्पीड म्हणजे बोटीचं स्पीड आणि वॉटर करंटचं स्पीड, ह्याची काय होणार ॲडिशन. आणि अपस्ट्रीमला विरुद्ध होणार, त्यातून काय होणार, बोटीच्या स्पीडमधून वॉटर करंटचं स्पीड काय होणार, मायनस होणार आहे. कारण आपल्याला पाणी खाली घेऊन जातं आणि आपण वर जायचा प्रयत्न करतो, त्यामुळे स्पीड काय असतं, ते मायनस असतं. क्लिअर आहे सर्वांना. आता त्याला टोटल किती वेळ लागले, प्रत्येकला 8 तास लागलेले आहेत. तो 36 km खाली गेलेला आहे आणि परत 36 km रिटर्न आलेलं आहे. क्लिअर सर्वांना. समजा ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 36 km खाली गेला, 36 km, आणि परत वरती आलेला आहे 36 km वरती आलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, 9thला तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलंच आहे. नसेल माहिती तर आता पाठ करून ठेवा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग ह्याच्यावरून टाईमचा काय फॉर्म्युला आहे, टाईमचा टाईम इज इक्वल टू काय, मग टाईम इकडचं टाईम तिकडे गेलं, मग स्पीड काय होईल, इकडे जाऊन डिवाइड होईल. देअरफॉर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. क्लिअर आहे सर्वांना. हा जो 8 hour टाईम आहे आपल्याला, तो जाऊन परत माघारी येण्याचा टाईम आहे. क्लिअर आहे. मग त्याला खाली जायला किती टाईम लागेल, खाली जायला किती टाईम लागणार आहे प्रत्येकला. टोटल डिस्टन्स किती आहे, 36 km. डिस्टन्स अपॉन स्पीड, 36 km डिस्टन्स आहे, 36. क्लिअर आहे. आणि स्पीड किती आहे, डाऊनस्ट्रीमला स्पीड आहे 12 + x. काय आहे, 12 + x. क्लिअर आहे सर्वांना. आता बघा, प्लस काय करायचं, हा झाला खाली जाण्याचा टाईम. वर येण्याचा टाईम किती असणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स 36च आहे, आणि वरती येताना स्पीड किती आहे अपस्ट्रीमला, 12 - x. काय, 12 - x. क्लिअर आहे सर्वांना. हां, खाली जाताना त्याचं स्पीड किती आहे, 12 + x म्हणून आपण 12 + x ने डिवाइड केलेलं. वरती येण्याचं स्पीड किती आहे, 12 - x म्हणून आपण 12 - x ने डिवाइड केलेलं आहे. क्लिअर आहे. इज इक्वल टू टोटल टाईम किती लागलेला आहे त्याला, 8 hours. इज इक्वल टू 8 येणार आहे, कारण क्वेश्चनमध्ये दिलं आपल्याला 8 hours त्याला लागणार आहेत. खाली जाऊन परत मग राहील त्याला 8 hours लागणार आहेत. मग आपलं इक्वेशन झालं. आता आपण काय करूया, इथं बघा डिनॉमिनेटर इक्वल आहे का नाही, मग आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. पण त्या अगोदर बघा, इथं पण 36 आहे, इथं पण 36 आहे, ते आपण कॉमन घेऊया ब्रॅकेटच्या बाहेर. 36 × ब्रॅकेट 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8. क्लिअर आहे सर्वांना. 36 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतले नाही. आता काय होईल इथं बघा, डिनॉमिनेटर 12 + x काय, 12 - x आहे, इक्वल आहे का नाही. मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय. 36 × ब्रॅकेट काय होणार,
क्रॉस मल्टिप्लायमध्ये काय होतं, डिनॉमिनेटरला आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो, 12 प्लस एक्सला मल्टिप्लाय करतो आपण 12 मायनस एक्सने. क्लिअर आहे, इज इक्वल टू 8 आहे. आणि वरती काय करतो आपण, ह्या 1ला मल्टिप्लाय करतो इकडच्या 12 मायनस एक्सने, 12 मायनस एक्सने, आणि इकडच्या 1ला इकडच्या 12 प्लस एक्सने आपण मल्टिप्लाय करतो. क्लिअर आहे सर्वांना. हां, आता लक्षात घ्या, इथं मायनस एक्स, इथं काय प्लस एक्स, दोन्ही काय झालं, कॅन्सल आउट झालं. क्लिअर आहे, हे काय झालं, कॅन्सल झालं. 12 प्लस 12 किती होणार आहे, 24, ते ॲडिशन होणार आहे. हां, मग आपण इकडे लिहूया आता 36 आहे ना, 36 इंटू ब्रॅकेट, लक्षात घ्या 12 प्लस 12 किती येणार, 24 अपॉन काय आहे बघा, 12 प्लस एक्स आहे आणि 12 मायनस एक्स आहे, ए प्लस बी. तुम्ही एक फॉर्म्युला 9ला शिकलेला असेलच, मागच्या पण क्वेश्चनमध्ये झालेला आहे. ए प्लस बी असेल एका ब्रॅकेटमध्ये आणि एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल, तर काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं काय होईल, पहिल्या नंबरचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर. पहिला नंबर काय आहे 12, 12चा स्क्वेअर मायनस दुसरा नंबर एक्स आहे त्याचा स्क्वेअर. क्लिअर आहे सर्वांना, इज इक्वल टू काय होणार आहे, 8 होणार आहे. क्लिअर आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी आपण वापरली. ब्रॅकेटमध्ये 36 सर्व ब्रॅकेटच्या बाहेर 36 तसंच ठेवलं आपण. 24 आपण काय होणार, 12चा स्क्वेअर किती, 144 मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8. क्लिअर आहे सर्वांना. आता आपण काय करूया, 36ने 24ला मल्टिप्लाय करू. 36 मल्टिप्लाय बाय 24 डिवायडेड बाय 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8. आता 144 इकडे डिवाइड, तिकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. देअरफॉर 36 मल्टिप्लाय बाय 24 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय इंटू ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत सर्वांना. आता बघा 8 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. देअरफॉर 36 मल्टिप्लाय बाय 24 अपॉन 8 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. हे जरा सोपं झालं आपल्याला. मग 8 1 जा 8, 8 3 जा 24, मग 3 राहिलं. 36 इंटू 3 किती होणार आहे, 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे. आता 144 इकडे काय आहे, प्लस, इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. देअरफॉर 108, किंवा एक काम करूया आपण, हे 108 त्या साईडला ट्रान्सपोज करूया. मग देअरफॉर 0 इज इक्वल टू काय येणार, 144 मायनस काय होईल, 108 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा ह्याला प्लस आहे ह्याला मायनस आहे, 144 मधून 108 मायनस करायचे. 144 मधून 108 मायनस करायचे, किती होणार, 14 मधून किती राहिले 6, आणि 4 होणार 3, 3 मायनस 0 3, 36, आणि 1 मायनस 1 0, 36 राहिलेलं आहे. देअरफॉर 0 इज इक्वल टू 36 मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 36 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, 0 फक्त इकडचा तिकडे शिफ्ट केला. क्लिअर सर्वांना. तर बघा एक्स स्क्वेअर मायनस 36 आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होऊ शकतं काय, हा तर एक्सचा स्क्वेअर आहे बरोबर, एक्स स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे. 36 कशा स्क्वेअर आहे, 6चा. मग आपण काय लिहू शकतो, देअरफॉर एक्सचा ब्रॅकेट करूया, एक्स स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस 6चा पण करू शकतो ना स्क्वेअर इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. मग काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर आला. क्लिअर आहे सर्वांना. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण काय लिहू शकतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग आपण काय लिहू शकतो, देअरफॉर एक्स प्लस 6 लिहू शकतो एका ब्रॅकेटमध्ये, आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 6 असं लिहू शकतो इज इक्वल टू 0. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. ह्याचा अर्थ काय असणार आहे, हे तरी 0 असेल किंवा हे तरी 0 असेल. देअरफॉर एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 6 ऑर देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस 6. आता बघा काय एक्स काय कन्सिडर केलं होतं आपण, वॉटर करंट. स्पीड कधी निगेटिव्ह असू शकतं का, नाही. देअरफॉर स्पीड नेवर बी निगेटिव्ह, स्पीड नेवर बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 6, नॉट इक्वल टू मायनस 6. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. क्लिअर आहे सर्वांना. हां, आपल्याला काय फाइंड करायचं, फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. तेच आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. मग देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. क्लिअर सर्वांना. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहूया. Pinto takes 6 days more than Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? बघा पिंटू आणि निशू हे दोन व्यक्ती आहेत. क्लिअर सर्वांना. पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात काम पूर्ण करायला. किती, 6 दिवस जास्त लागतात, कारण तो आळशी आहे निशूपेक्षा, तो लेझी, त्यामुळे त्याला 6 दिवस जास्त लागतात. ते इफ दे वर्क टुगेदर, ते दोघांनी एकत्र काम केलं तर ते 4 दिवसामध्ये काम फिनिश करणार आहेत. तर दोघांनी सेपरेटली म्हणजे एकेकाने काम केलं तर त्यांना किती दिवस लागणार आहेत काम पूर्ण करायला, ते आपल्याला फाइंड करायचे. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. त्या दोघांनी सेपरेट काम केलं, एकटं काम केलं, त्यांना किती दिवस लागणार आहेत हे आपल्याला काढायचं आहे.
मग निशूला कमी दिवस लागलेत, पिंटूला जास्त दिवस लागलेत, मग निशूला आपण एक्स कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर निशू अलोन. निशू अलोन will finish work in x days. निशू x दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहे. क्लिअर आहे. देअरफॉर पिंटू अलोन will finish work in, निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागणार आहेत ना, मग x + 6 days. क्लिअर आहे सर्वांना. निशू x डेजमध्ये काम कंप्लीट करणार आहे आणि पिंटू x + 6 डेजमध्ये काम करणार आहे. आणि जर दोघांनी एकत्र काम केलं किती दिवसामध्ये करणार आहेत? 4 डेजमध्ये करणार आहेत. आता लक्षात घ्या, कधी पण तुम्हाला टाईम आणि वर्कचा क्वेश्चन आला तर काय करायचं? पहिला व्यक्ती आहे निशू, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा 1/x, त्याच्या जो टाईम लागणार आहे तेवढं डेज लागणार त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. पिंटूचं पण किती डेज लागणार आहेत? 1/x + 6, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. x + 6 आहे ना, त्याचा रेसिप्रोकल घेतला 1/x + 6 इज इक्वल टू काय करायचं? किती डे लागणार आहेत? 4, त्याचा पण रेसिप्रोकल घ्यायचा 1/4. क्लिअर आहे. जे तुम्हाला डाटा दिले सगळ्याचा काय घ्यायचा? रेसिप्रोकल घ्यायचा. दोघं मिळून एकत्र काम 4 दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत, मग 1/4. निशूला अलोन x डेज लागणार आहेत ते 1/x. पिंटूला x + 6 डेज लागणार, त्याचा पण रेसिप्रोकल घ्यायचा 1/x + 6. क्लिअर आहे. अशा प्रकारे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आता बघा, डिनॉमिनेटर इक्वल आहे का दोघांचा? नाही, मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लायमध्ये काय करतो आपण? x + 6 ला मल्टिप्लाय करणार. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो आणि इकडचं क्रॉस मल्टिप्लाय करतो. तर बघा, x + 6 ने आपण ह्या 1 ला मल्टिप्लाय करणार. काय राहिलं? x + 6च राहणार आहे, कारण 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय फरक पडत नाही. इकडे पण x ने आपण 1 ला मल्टिप्लाय करणार. काय होणार? x × 1 काय होणार? xच होणार आहे, इज इक्वल टू 1/4. क्लिअर आहे सर्वांना. x + x किती झालं? 2x + 6 अपॉन खाली काय होईल? x × x, x² + 6x इज इक्वल टू 1/4. क्लिअर आहे सर्वांना. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. x² ला मल्टिप्लाय करायचं, x² + 6x ला मल्टिप्लाय करायचे 1 ने. 1 × ब्रॅकेट x² + 6x इज इक्वल टू 4 × ब्रॅकेट काय होणार? 2x + 6. क्लिअर आहे सर्वांना. 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का? आहे तसंच राहतं. मग आपण काय लिहिणार? देअरफॉर x² + 6x इज इक्वल टू 4 × 2 काय होणार? 8x आणि 4 × 6 काय होणार? 24 + 24 प्लस इंटू प्लस + 24. क्लिअर आहे. आता सगळ्या व्हॅल्यू आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करणार आहोत, ट्रान्सपोज करणार आहोत. देअरफॉर x² आहे तसंच ठेवूया आपण, + 6x आहे तसंच ठेवूया. राईट साईडला 8x आहे, तिकडे जाऊन काय होणार? प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार? -8x होणार. काय? -8x + 24 तिकडे जाऊन काय होणार? -24 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. आता 6x आणि 8x लाईक टर्म्स आहे, त्याचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. देअरफॉर इक्वेशन काय येणार? x², 6 - 8 केलं की येणार 2x, बरोबर, आणि ग्रेटर नंबरची साईन -2x -24 इज इक्वल टू 0. क्लिअर सर्वांना. याचे आपल्याला इथं 1 आहे, 1 × 24 म्हणजे -24चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत आणि त्याची सबट्रॅक्शन. बघा, ह्याला मायनस साईन यायला पाहिजे, म्हणजे एक नंबर प्लस असणार, एक नंबर काय असणार? मायनस असणार आहे. त्यातल्या ग्रेटर नंबरला, मोठ्या नंबरला मधल्या नंबरची साईन असते, -2ची साईन असणार, म्हणजे मायनस साईन मोठ्या नंबरला असणार आहे. असे कोणते नंबर आहेत शेजारचे त्याचा डिफरन्स 2 आहे आणि मल्टिप्लिकेशन 24 आहे. कोणतं? 6 × 4 = 24. मग ही साईन कोणाला पाहिजे? 6ला पाहिजे आणि इथं 4ला प्लस साईन आहे. क्रॉस चेक पण करून पाहूया आपण. 4 × -6 काय होणार? -24 आणि 4 - 6 काय होणार आहे? -2. क्लिअर आहे सर्वांना. इथं -2 आलं आणि मल्टिप्लिकेशन 24 आलं. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग आपण -2x ऐवजी +4x आणि -6x लिहूया. देअरफॉर x² + 4x -6x -24 इज इक्वल टू 0. आता x² असलं काय कॉमन घेऊ शकतो आपण? फक्त xच घेऊ शकतो. x × ब्रॅकेट x + 4. क्लिअर आहे सर्वांना. x × x x², x × 4 4x होणार आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण x + 4च यायला पाहिजे. मग इथं काय कॉमन घ्यावं लागेल? 6 घ्यावं लागेल ना. 6 × x 6x, 6 × 4 = 24. इथं प्लस साईन वरती मायनस साईन, साईन चेंज होणार आहे म्हणल्यानंतर इथं मायनस साईन घ्यायची. देअरफॉर x + 4. क्लिअर आहे सर्वांना. हे डबल झालं ते आपण एकदा लिहिलं आणि इथं काय? x -6 राहिलेलं लिहिलं आपण इज इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. ह्याचा अर्थ हे ब्रॅकेट तरी 0 पाहिजे और हे ब्रॅकेट तरी 0 असायला पाहिजे. देअरफॉर x + 4 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार? -4 आणि देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार? मायनस तिकडे जाऊन +6 होणार आहे. आता बघा, x म्हणजेच नंबर ऑफ डे. कधी मायनस असू शकतं का? नाही. देअरफॉर नंबर ऑफ डेज नेव्हर बी निगेटिव्ह. नेव्हर बी
निगेटिव्ह, त्यामुळे काय लिहू शकतो, देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू -4, एक्स इज नॉट इक्वल टू -4, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. क्लिअर आहे सर्वांना. मग निशूला किती दिवस लागणार आहे, 6 दिवस लागणार आहे. देअरफॉर निशू अलोन, देअरफॉर निशू अलोन विल फिनिश वर्क इन 6 days. क्लिअर आहे सर्वांना. हां, आणि एक्स प्लस 6 किती होणार, 12 होणार आहे. देअरफॉर पिंटू अलोन विल फिनिश वर्क इन 6 + 6 काय होणार, 12 days. आता आपण क्वेश्चन नंबर 9 पाहूया. इफ 460 डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1, find the quotient and divisor. आता सर्वप्रथम आपण डिवायझर, डिव्हिडंट, कोशंट, रिमाइंडर काय असतं ते पाहूया. समजा नॉर्मल आहे, 16 ला डिवाइड केलं आपण 3 ने, 16 ला डिवाइड केलं 3 ने, 3 5 काय होणार 15, रिमाइंडर किती राहिलं 1. क्लिअर आहे सर्वांना. आता लक्षात घ्या, कशाला डिवाइड केलं आपण 16 ला, ते काय झालं डिव्हिडंड, काय झालं डिव्हिडंड. क्लिअर आहे. कशाने डिवाइड केले 3 ने, 3 ला काय होणार आपण डिवायझर, काय होणार डिवायझर. हां, रिमाइंडर काय राहिलं खाली, बाकी काय राहिलं 1 राहिलं, त्याला आपण काय म्हणतो रिमाइंडर, त्याला म्हणतो आपण रिमाइंडर. आणि जे आन्सर आहे त्याला आपण म्हणतो कोशंट. क्लिअर आहे सर्वांना. हे माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर माहिती नसेल तर व्यवस्थित समजून घ्या. क्लिअर आहे. ज्या नंबरला आपण डिवाइड केलं त्याला म्हणतात डिव्हिडंट. क्लिअर आहे. ज्या नंबरने डिवाइड केलं त्याला म्हणतात डिवायझर, बरोबर. जे खाली राहणार आहे त्याला म्हणणार रिमाइंडर, आणि जे आन्सर आहे त्याला म्हणणार कोशंट. क्लिअर आहे सर्वांना. आता इथे काय केलं आहे, 460 ला डिवायडेड केलेलं आहे, 460 ला डिवाइड केलेलं आहे, 460 ला डिवाइडेड केलं. मग 460 काय झालं डिव्हिडंट. क्लिअर आहे. हां, आणि रिमाइंडर किती राहिले, रिमाइंडर इज 1, रिमाइंडर किती राहणार आहे 1, 1 काय आलं रिमाइंडर आलं. क्लिअर आहे सर्वांना, 1 आलं रिमाइंडर. कशाने डिवाइड केलं माहिती का आपल्याला, नाही. कोशंट इज 6 more than 5 times द डिवायझर, 5 times द डिवायझर. म्हणजे डिवायझरला आपण एक्स कन्सिडर केलं, डिवायझरला आपण एक्स कन्सिडर केलं तर काय होईल, कोशंट किती येणार आहे 6 more than 5 times, 5 times म्हणजे 5x + 6 होणार आहे, 6 more than 5 times द डिवायझर. क्लिअर आहे. डिवायझर एक्स असेल तर 5x + 6 होणार आहे कोशंट. क्लिअर आहे. आणि हे झालं डिवायझर. आपण काय केलं, डिवायझरला एक्स कन्सिडर केलं आहे आणि कोशंटला 5x + 6 केलेलं आहे. ठीक आहे. देअरफॉर आपण लिहूया लेट्स कन्सिडर डिवायझर इज इक्वल टू एक्स. देअरफॉर कोशंट इज इक्वल टू काय येणार आहे 5x + 6, 5x + 6, 5 टाइम्स आणि त्याच्यामध्ये +6 करायचे, 6 मोर आहे म्हणून. क्लिअर आहे सर्वांना. आणि अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता फॉर्म्युला, डिव्हिडंट इज इक्वल टू काय असतं, डिव्हिडंट इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट, डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट. आणि प्लस काय करायचे, प्लस करायचे रिमाइंडर, काय करायचे रिमाइंडर प्लस करायचं आहे, प्लस रिमाइंडर. क्लिअर आहे सर्वांना. आता इथं डिव्हिडंड किती आहे 460, 460ला आपण डिवाइड केले ना, मग 460 इज इक्वल टू काय येणार आहे, डिवायझर किती आहे एक्स, काय आहे एक्स, त्याला मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं, कोशंट काय आहे 5x + 6 इंटू ब्रॅकेट लिहूया आपण 5x + 6 प्लस रिमाइंडर करायचे, प्लस रिमाइंडर किती आहे 1 आहे. क्लिअर आहे सर्वांना. हा फॉर्म्युला नीट समजून घ्या. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. क्लिअर आहे. हे तुम्हाला माहिती असेल. आणि कशाला काय माहिती असेल, कोशंट कशाला म्हणायचं, डिवायझर कशाला म्हणायचं, रिमाइंडर कशाला म्हणायचं, तर तुम्ही हा प्रश्न एकदम सहज सोडू शकता. क्लिअर आहे सर्वांना. आता इथे काय राहिलं 460 आपण तसंच लिहूया, 460 इज इक्वल टू एक्स इंटू 5 काय होणार 5x². क्लिअर आहे सर्वांना. एक्स इंटू 6 काय होणार 6x, प्लस इंटू प्लस काय होणार प्लस होणार आहे, आणि +1 आहे तसं. क्लिअर आहे. आता काय राहिलं 5x² + 6x + 1 आहे. इथं 460 ना, आपण ते 460 त्या बाजूला घेऊया, इकडे राहणार फक्त 0. देअरफॉर 0 इज इक्वल टू 5x² + 6x + 1. 460 तिकडे जाऊन काय होणार आहे -460 होणार आहे. क्लिअर आहे. देअरफॉर 0 इज इक्वल टू 5x² + 6x. आता 460 मधून 1 गेलं, काय राहिलं 459, -459 होणार आहे. त्याला आपण सरळ करून लिहूया. देअरफॉर 5x² + 6x - 459 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, इकडचं 0 फक्त आपण तिकडं लिहिलेलं आहे. आता आपल्याला कशाचे फॅक्टर काढायचे आहेत 459चे, -459चे. ह्याला मल्टिप्लाय करून 5 ने, ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचे 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण इथं
एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 5 ना, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला आणि त्याचे फॅक्टर काढायचे आहेत. क्लिअर आहे सर्वांना. आता आपल्याला 459ला मल्टिप्लाय करूया आपण. 459ला मल्टिप्लाय करूया 5ने. क्लिअर आहे. हां, 5 9 जा 45, रिमाइंडर राहिलं 4. 5 5 25, 25 प्लस 4 किती होणार 9. इथं राहिलं 2. 4 5 20, 20 प्लस 2 किती होणार 22. म्हणजेच येणार आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती -2295. 2295ची फॅक्टर काढायची. 2295चे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत. क्लिअर आहे. 2295चे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत. आता लक्षात घ्या, 2295ला कोणती साईन आहे मायनस. मग आपण काय करणार, एका नंबरला प्लस साईन असणार, एका नंबरला मायनस साईन असणार आहे. बरोबर. मग आता वनची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 6 यायला पाहिजे आणि मोठ्या नंबरला प्लस साईन आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. सबट्रॅक्शन 6 यायला पाहिजे आणि ग्रेटर नंबरला प्लस साईन आहे. आता माझी ट्रिक काय आहे, हे फॅक्टर शोधण्याची लक्षात ठेवा. 2295 आहे ना, बरोबर. 2295 हा कोणत्या परफेक्ट स्क्वेअरच्या नंबरच्या आसपास असेल. आता बघा, जसं 10चा स्क्वेअर किती आहे 100, बरोबर. 20चा स्क्वेअर किती आहे 400. तसं 50चा स्क्वेअर किती असणार आहे 2500. 5 5 25 त्यापुढे 2 0 लिहायचं. क्लिअर आहे सर्वांना. आता बघा, 60चा स्क्वेअर किती असणार 60चा 36. 6चा स्क्वेअर किती 36 आणि त्यापुढे 2 0 3600. आता बघा, हा जो 2295 आहे तो कशाच्या मध्ये नंबर असणार आहे 2500 पेक्षा थोडासा लहान आहे ना. 2500 पेक्षा थोडासा लहान आहे. आणि 40चा आपण स्क्वेअर पाहून पाहूया. 40चा स्क्वेअर काय आहे 4चा स्क्वेअर 16 आणि त्यापुढे 2 0 1600 आणि 2500 पेक्षा मध्ये नंबर असणार. म्हणजेच ते जे टर्म्स आहेत ना, ते जो नंबर्स असणार त्याचे फॅक्टर्स 2295चे फॅक्टर्स 40 to 50च्या मध्ये असू शकतात. 40 to 50च्या मध्ये. त्यामध्ये डिफरन्स कितीचा पाहिजे 6चा पाहिजे. कितीचा पाहिजे 6चा पाहिजे. जर आपण असं अज्युम केलं इथे फॅक्टर आहेत समजा 40 पकडलं, पहिलं तर फॅक्टर 40 असेल, दुसरा किती असणार आहे डिफरन्स कितीचा 6चा आहे ना, मग दुसरा असू शकतो 46चा. क्लिअर आहे सर्वांना. पहिला जर 40 घेतला आपण, दुसरा किती असू शकतो 46चा. ही एक पेर येऊ शकते. किंवा काय येऊ शकतं 41 असेल दुसरा, तर पहिला तर दुसरा असणार 47. 6 + 1 काय होणार 7 आणि 47. 42 असेल तर काय होणार 48. 6ने वाढवू द्यायची ना आपल्याला. 43 असेल तर 49. 44 असेल तर 50. 45 असेल तर काय होणार आहे 51. 46 असेल तर काय होणार आहे 52. आणि 47 असेल तर काय होणार आहे 53 असणार आहे. क्लिअर आहे. ह्याच्या आसपासचे आपण थोडेसे नंबर घेतले की ज्याच्यामध्ये 6चा डिफरन्स आहे. क्लिअर आहे सर्वांना. आता बघा, आपण फक्त युनिट प्लेसचा नंबर सिलेक्ट करणार आहोत. युनिट प्लेसचा नंबर 6 × 0 केलो काय राहणार आहे शेवटी 6 × 0 मल्टिप्लाय केलं शेवटी राहणार आहे युनिट प्लेसला 6च राहणार आहे. 7 1 जर गेल्यावर काय राहणार आहे युनिट प्लेस 7च राहणार आहे. युनिट प्लेसला आपल्याला किती पाहिजे 5 यायला पाहिजे. ज्याचं 5 येईल ते आपण क्रॉस चेक करून पाहूया. 8 2 काय होणार 16. युनिट प्लेसला पण 6च येणार इथं. 9 3 काय होणार आहे 27. 7 येणार. 4 × 0 काय होणार 0च येणार आहे. 5 1 काय होणार आहे 5. हां, मग हे येऊ शकतं ना. 45 × 51 ह्याचा डिफरन्स 6 आहे आणि त्याचं युनिट प्लेसला 5 येणार, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन 2295 येऊ शकतं. ठीक आहे, आपण क्रॉस चेक करून पाहूया. 45 मल्टिप्लाय बाय 51. 1ने मल्टिप्लाय केलं 5 1 5 1 4 4. 45 तसं राहिलं 0 इथं लिहिलं. 5 5 25 इथं लिहिलं 5 कॅरी केलं 2. 4 5 20 20 + 2 काय होणार 22. 5 4 + 5 9 2 2 2295 आलं का. क्लिअर सर्वांना. काय केलं आपण 2295 कोणत्या स्क्वेअरच्या जवळ आहे 50च्या स्क्वेअरच्या जवळपास आहे. आपण काय केलं मग त्यापेक्षा 5-10 नंबरने 5-6 नंबरने मागे गेलो आपण 40पर्यंत गेलो आपण. 40 to 47 पर्यंत आपण पेअर काढले की त्याच्यामध्ये डिफरन्स 6चा आहे. 40 असेल तर 46, 41 असेल तर 47, 42 असेल तर 48, 43 असेल तर 49 पुढचा नंबर असणार आहे, 44 असेल तर 50 असणार पुढचा नंबर. अशा प्रकारे आपण पेअर तयार करून घेतला. युनिट प्लेसला किती यायला पाहिजे 5. मी इथं चेक केलं, इथंच युनिट प्लेसला फक्त 5 होते. मग त्याचं आपण क्रॉस चेक करून पाहिलं तर 2295 ह्याचं मल्टिप्लिकेशन येते. क्लिअर सर्वांना. अशा प्रकारे आपण लवकर फॅक्टर्स काढू शकतो जर मोठे नंबर असतील तर. क्लिअर आहे. आता आपण काय करणार ह्याच्याऐवजी 6x ऐवजी आपण काय लिहिणार फॅक्टर 45 आणि 51. ग्रेटर नंबरला कोणती साईन आहे प्लस साईन आहे ना, मग 51ला प्लस साईन आहे आणि 45ला मायनस साईन आहे. क्लिअर आहे सर्वांना. हां, आता आपण काय करूया 6x ऐवजी ते नंबर लिहूया. देअरफॉर 5x². आता इथे आपण 51 पण लिहू शकतो आणि 45 पण लिहू शकतो, पण कोणतं लिहिणं जास्त सोपं आहे 45, कारण 5च्या टेबलमध्ये 45 आहे ना. -45x आपण अगोदर लिहूया प्लस 51x - 459 = 0. क्लिअर आहे. आता आपण इथं काहीतरी कॉमन काढणार आहोत, इथं काहीतरी कॉमन काढणार आहोत. आता बघा 5च्या टेबलमध्ये 9 नंबरला 45 आहे ना, आपण 5 पण कॉमन काढूया आणि x पण कॉमन काढूया. 5x × x काय होणार 5x².
मग 5च्या टेबलमध्ये किती नंबरला 45, 5 9 45, एक्स तर आपण बाहेर लिहिलेला आहे 5 9 45. क्लिअर आहे. ह्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 9 हे कॉमन आलेलं आहे. मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण एक्स मायनस 9 हेच कॉमन यायला पाहिजे. आता आपण फॅक्टर काढले, फॅक्टर आपले बरोबर आहेत, हे आपल्याला माहिती आहे ना. मग इथे जास्त काही क्रॉस चेक करत बसायची गरज नाही. बघा इथं 51x आहे ना, मग इथे ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहू शकतो आपण 51, तरच 51x इंटू 51x होणार आहे. 51 इंटू एक्स केल्यावर 51x येणार आहे ना. इथं मायनस साईन आहे, वरती पण मायनस साईन आहे, साईन चेंज करायची गरज नाही. आपण काय घेणार इथं प्लस घेणार आहोत. क्लिअर सर्वांना. एक 51 9 मल्टिप्लाय करून पाहायची गरज नाही, ते बरोबरच येणार आहे. एक्स मायनस 9 एक्स मायनस 9 डबल झालं. मग आपण काय लिहिणार देअरफॉर 5x एक्स मायनस 9 एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण 5x प्लस 51, 5x प्लस 51 पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. क्लिअर आहे. आता मी पुढचं रफ करून टाकतो. आता बघा एका ब्रॅकेटमध्ये काय आहे 5x मायनस 9 आहे, मग ते तरी 0 असेल, किंवा पुढचा ब्रॅकेट 5x प्लस 51 हे तरी 0 असणार आहे. मग आपण काय लिहिणार देअरफॉर x मायनस 9 इज इक्वल टू 0 ऑर x मायनस 9 इज इक्वल टू 0 ऑर 5x प्लस 51 और 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. हे दोन्हीपैकी काहीतरी नंबर 0 असणार आहे. आता आपण काय करूया देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 9 इकडे जाऊन काय होणार प्लस 9, इकडे काय होईल देअरफॉर 5x इज इक्वल टू मायनस 51 प्लस 51 इकडे जाऊन काय होणार मायनस 51. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 51 अपॉन 5. त्याला जर डिवाइड होणार नाही, पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. क्लिअर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल नंबर दिला आहे ना, डिवायझर मायनसमध्ये असू शकतो, परंतु ह्यात नॅचरल नंबर दिलेला आहे. मग आपण काय लिहूया देअरफॉर मायनस 51 अपॉन 5 मायनस 51 अपॉन 5 इज नॉट अ नॅचरल नंबर. हे नॅचरल नंबर नाही, त्यामुळे आपण हे घेऊ शकत नाही. हा नॅचरल नंबर नाही. जर हे नॅचरल नंबरचं क्रायटेरिया दिलं नसतं तर आपल्याला घ्यावं लागलं असतं. त्याने दिले नाहीत नॅचरल नंबर, त्यामुळे आपण हे मायनस 51 अपॉन 5 घेऊ शकत नाही. 51 अपॉन 5 मायनस 51 अपॉन 5 इज नॉट अ नॅचरल नंबर. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 51 अपॉन 5. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9. एक्स किती आलेला आहे 9 आलेला आहे. आपलं काय फाइंड करायचे कोशंट अँड डिवायझर. कोशंटला आपण काय कन्सिडर केलेलं आहे 5x प्लस 6 आणि डिवायझरला x केलं. देअरफॉर डिवायझर इज इक्वल टू x इज इक्वल टू 9. देअरफॉर कोशंट इज इक्वल टू काय येणार आहे 5x प्लस 6 5x प्लस 6. एक्सच्या ऐवजी आपल्याला 9 लिहायचं आहे प्लस 6. 5 9 काय होणार 45 प्लस 6 किती होणार आहे 5 9 45 प्लस किती होणार आहे 6 किती येणार आहे 51. म्हणजेच कोशंट आहे 51 आणि डिवायझर आहे 9. कळलं सर्वांना. आता आपण या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा म्हणजेच क्वेश्चन नंबर 10 पाहूया. इन द adjoining figure, quadrilateral ABCD is a trapezium. AB is parallel to CD and its area is 33 cm square. From the information given in the figure, find the lengths of all sides of the quadrilateral ABCD. Fill in the empty boxes to get the solution. खाली आपल्याला जे डायग्राम दिलेली आहे, फिगर दिलेली आहे, ती कोणती आहे ट्रॅपेझियम आहे आणि AB इज पॅरल टू CD दिलेला आहे. इट्स एरिया इज, ह्याचा एरिया दिलेला आहे 33 cm स्क्वेअर. आणि ह्या इन्फॉर्मेशनवरून म्हणजे AB दिलेलं आपल्याला x, CD दिलेलं आहे 2x प्लस 1 आणि बघा AD आणि BC इक्वल, ह्याच्यावर इक्वल मार्किंग आहे ना, असे हे दोन्ही साईड्स इक्वल आहेत x मायनस 2 आणि हाईट दिलेली आपल्याला AM दिलेलं आहे x मायनस 4. ह्याच्यावरून आपल्याला सगळ्या साईडची व्हॅल्यू काढायची आहे आणि आपल्याला फक्त एक माहिती दिलेली आहे एरिया इज 33 cm स्क्वेअर. क्लिअर आहे सर्वांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रायपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी. मग एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे ट्रायपेझियम ABCD इज इक्वल टू काय येणार आहे एरिया ऑफ ट्रायपेझियम ABCD इज इक्वल टू हाफ इंटू काय असतं हाफ इंटू ज्या पॅरल साईड आहेत ना त्याची ॲडिशन असते AB प्लस CD दिलं नाही तर AB प्लस CD इथे दिलेलं आहे आणि त्याला मल्टिप्लाय काय असतं हाईट असतं. काय असतं हाईट. आता इथं हाईट काय AM म्हणजे इथे फिल इन द ब्लँक्समध्ये काय येणार AM. काय फॉर्म्युला ज्या पॅरल साईड आहेत ना AB आणि CD त्याची ॲडिशन AB प्लस CD दिसलं इथं AB प्लस CD आणि हाईटने मल्टिप्लाय करायचं हाईटने. हाफ इंटू पॅरल साईडची ॲडिशन मल्टिप्लाय बाय हाईट. हाईट आहे इथं AM म्हणजे आपण इथं काय लिहिणार AM लिहिणार आहोत. क्लिअर आहे सर्वांना. बघा पुढच्या स्टेपला काय दिलं इथं एरिया 33 एरिया लिहिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं ना 33 एरिया इथं 33 लिहिलं आहे. हाफ आहे तसंच 1/2 आहे तसंच. ABच्या ऐवजी काय लिहिलं आहे ABची व्हॅल्यू काय x आहे ती इथं लिहिली x. CD किती आहे 2x प्लस 1 इथं लिहिलं 2x प्लस 1. क्लिअर आहे सर्वांना. आता बघा x प्लस 2x किती झालं 3x प्लस 1 खालच्या स्टेपला लिहिलेलं आहे म्हणजे ही स्टेप आहे तशी लिहिली ना. क्लिअर आहे. आता ह्याच्या पुढं मल्टिप्लाय काय करणार आहे आपण आता AMची व्हॅल्यू काय AM x मायनस 4 काय आहे x मायनस 4. मग आपण ब्रॅकेटमध्ये x मायनस 4 लिहिणार आहोत. जसं की आपण आता पाहिलंच x प्लस 2x किती झालं 3x आणि पुढचं प्लस 1 आहे तसंच. क्लिअर आहे.
माहिती आहे 1/2 कुठे गेलं 1/2 इकडे डिवाइड इकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय होणार कशाला मल्टिप्लाय होणार 33ला 33ला 2ने मल्टिप्लाय केलं किती होणार 66 होणार आहे क्लिअर आहे सर्वांना इकडचं डिवाइड 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय झालं 33चं 66 झालं हां आणि 3x + 1 इथलं 3x 2x + x किती झालं 3x आणि +1 आहे तसंच हे काय राहिलं आता x - 4 आहे तसंच राहणार ब्रॅकेटमध्ये x - 4 ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे मग एक सोल्युशन इक्वेशन मिळणार आहे ते इक्वेशन त्यांनी डायरेक्ट इथं दिलेलं आहे म्हणजे ते आपल्याला इथं रफमध्ये सॉल्व्ह करावं लागणार आहे आपण इथं साईडला लिहूया 66 = 3x + 1 इंटू ब्रॅकेट x - 4 x - 4 आता बघा इथल्या 3xने आपल्याला पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे 3x इंटू ब्रॅकेट x - 4 आणि +1 इंटू ब्रॅकेट x - 4 क्लिअर आहे एक 3x इंटू x काय होणार 3x², 3 4 काय होणार 12x प्लस मायनस काय होणार -1ने मल्टिप्लाय केला काय फरक पडतो का काहीच नाही म्हणजे x - 4 आहे तसं राहणार कारण ह्याला प्लस साईन आहे ना मग +x आणि -4 आहे तसंच राहणार आता लक्षात घ्या इकडे 66 आहे तसंच राहिले प्रत्येक स्टेपपर्यंत 3x² आहे तसंच राहिलं 12x आहे ह्याला मायनस साईन आहे एक्सला कोणती साईन आहे प्लस साईन आहे तर काय होईल दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे 12 मधून 1 गेलं किती राहिलं 11 -11x कारण ग्रेटर नंबर साईन मायनस आहे म्हणून आणि -4 आहे तसं राहिलं क्लिअर आहे इथं लिहिलं 0 = 3x² - 11x - 4 इकडे 0 का लिहिले कारण इकडचं 66 आपल्याला त्या बाजूला ट्रान्सपोज करायचे त्या बाजूला शिफ्ट करायचे इकडे प्लस आहे इकडे जाऊन काय होणार -66 होणार आहे कळलं 3x² - 11x आहे तसंच ठेवलं आपण बघा ह्याला पण मायनस साईन आहे ह्याला पण मायनस साईन आहे सेम साईन असेल तर काय होते ॲडिशन बरोबर 66 + 4 किती होणार 70 आणि ग्रेटर नंबर साईन -7 मायनस देअरफॉर इक्वेशन काय येणार आहे 3x² - 11x - 70 = 0 इकडचं 0 फक्त आपण इकडे लिहिलेलं आहे इक्वेशन काय आहे 3x² - 11x - 70 = 0 इथं आपण लिहूया 3x² पुढे काय लिहायचे -11x मायनस साईन ऑलरेडी आहे 11x लिहिलं 70 लिहायचे ना मायनस साईन इथं आहे फक्त लिहायचे आपल्याला 70 = 0 हे झालं इक्वेशन आधी तर डायरेक्ट 70 × 3 मल्टिप्लाय करून 210चे फॅक्टर पाडून डायरेक्ट इथं कॉमन घेतलेले आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल का नाही मग आपण इथंच परत सॉल्व्ह करूया हे जे लिहिलं ते मी रफ करतो आणि परत इथंच आपण इक्वेशन सॉल्व्ह करूया इक्वेशन आपण इथं लिहून घेऊया परत आणि सॉल्व्ह करूया 3x² - 11x - 70 = 0 आता आपल्याला कशाचे फॅक्टर पाडायचे 73 जा 210 210 इथलं मायनस साईन आहे म्हणून मायनस येणार आहे -210चे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत एकाला मायनस साईन असणार आहे आणि एकाला प्लस साईन असणार आहे तरच मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे क्लिअर आहे बघा ग्रेटर नंबर कोणतं साईन आहे मायनस असे नंबर शोधायचे ज्याची सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 11 आणि मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 210 कोणते नंबर येतील 21 10चा 21 10चा काय 210 आहे ना मग 21 मोठ्या नंबरला मायनस साईन आहे मग 21 10चा 21 10चा 210 सोपं आहेत ना फॅक्टर हां आता काय करायचं आपल्याला 11xच्या ऐवजी फक्त -21 आणि +10 लिहायचं आहे देअरफॉर 3x² - 21x + 10x - 70 = 0 कळलं सर्वांना लक्षात घ्या 3x² आहे आणि 3x² आणि -21x आहे ह्या दोघांमध्ये कॉमन काय निघू शकतो 3च्या टेबलमध्ये 21 आहे ना मग 3 पण कॉमन निघणार आहे आणि x पण कॉमन निघणार आहे देअरफॉर 3x इंटू ब्रॅकेट मग एक्सच राहिलं 3x इंटू x 3x² बरोबर 3 7 जा 21 आहे ना मग -7 आपल्याला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल 3 7 जा 21 आणि x आहे तसंच मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण x - 7च यायला पाहिजे पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण x - 7च यायला पाहिजे मग ते काय कॉमन घ्यावं लागेल 10x पाहिजे ना आपल्याला मग 10 इंटू x केल्यावरती 10x होणार आहे 10x 10 7 जा 70 क्लिअर इथं मायनस साईन आहे वरती पण मायनस साईन आहे साईन चेंज करायची गरज आहे का नाही मग आपल्याला इथं काय करायला लागेल प्लस साईन घ्यावं लागणार आहे देअरफॉर लक्षात घ्या काय होईल इथं आता x - 7 आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहोत आपण 3x + 10 3x + 10 = 0 साईडला पाहूया आपण कॉमन काय घेतलं इथं 3x + 10 घेतलं एका ब्रॅकेटमध्ये त्यांनी 3x + 10 घेतलेले मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे x - 7 x - 7 असणार आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कळालं सर्वांना आता वरची स्टेप पाहू आपण त्यांनी बघा 3x इथं आहे इथं +10 आहे म्हणजेच x - 7 इथं ब्रॅकेटमध्ये येणार आहे x - 7 इथं पण x - 7 क्लिअर आहे सर्वांना इथं आपण फॅक्टर काढले ना याचे x - 7 आणि 3x + 10 = 0 या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 0 येणार आहे इथं पण तेच आलेलं आहे फक्त व्हॅल्यू मागे पुढे झालं त्याने काही फरक पडत नाही ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण आता इथं सोल्युशन पण त्यांनी फाइंड केलेलं आहे इथं काय केलं आहे सोल्युशन पण फाइंड केलेलं आहे x = -10/3 म्हणजे ह्याच्यावरून सॉल्व्ह केलेलं बरोबर मग आपल्याला हे सॉल्व्ह करायची गरज आहे का नाही आपल्याला फक्त x - 7 सॉल्व्ह करायचे मग x - 7
इज इक्वल टू 0 म्हणल्यानंतर देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे -7 तिकडे जाऊन काय होणार +7 म्हणजे आन्सर किती येणार एक्स इज इक्वल टू 7. मग इथं फक्त आपल्याला याची एक्स इज इक्वल टू 7 हे -10/3 लिहायची गरज आहे का नाही त्यांनी ऑलरेडी सॉल्व करून दिलेले आपल्याला फक्त हा ब्रॅकेट सॉल्व करायचा इकडे -7 तिकडे जाऊन काय होणार +7 होणार आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू आलं 7. क्लिअर आहे इथे काय दिलं बघा बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू -10/3 मग एक्स इज इक्वल टू काय असणार आहे 7 फक्त असणार आहे 7 मग एक्स इज इक्वल टू किती आलं 7 आलं. मग ए बी किती आहे ए बी आहे एक्सच ए बी आहे एक्स म्हणजे ए बी किती येणार आहे 7. तर सी डी बघा सी डी किती आहे सी डी 2x + 1 किती आहे 2x + 1 आता रफमध्ये लिहितो इथं 2x + 1 काय होणार 2x + 2 × 7 करायचे आणि +1 करायचे 2 7 किती होणार 14 + 1 किती होणार 15 किती होणार 15 म्हणजे सी डी इज इक्वल टू किती येणार आहे 15 येणार आहे. आणि ए डी इज इक्वल टू बी सी ए डी बघा आणि बी सी इक्वल किती x - 2 म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूमधून 2 मायनस करायचे x - 2 म्हणजे किती होणार 7 - 2 किती येणार आहे 5 x - 2 7 - 2 होणार आहे 5. क्लिअर आहे सर्वांना ए बी आलेलं आहे 7 सी डी आलेलं आहे 15 आणि ए डी आणि बी सी दोन्ही इक्वल आहे किती आलेलं आहे 5 आलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.